Praise the Lord. देवाला धन्यवाद. We are on a very difficult subject, एका अतिशय अवघड अशा विषयावरती आपला मुक्काम आहे सध्या. a subject which is hard to digest. असा विषय की जो लोकांना पचायलाच अवघड जातो. हमिंग हो रहा है. You may not get a loud hallelujah always, आणि या विषयांवरती जोरात हालेलुया मिळणार नाही हे आमच्या सारख्यांना माहिती पण असतं. पण it is necessary गरजेचं आहे म्हणून सांगावं तर लागतं. because the Bible speaks about it. कारण बायबल त्याविषयी बोलत आहे. Jesus spoke about it. येशू त्याविषयी बोललेले आहेत. So hell may be a hard subject, तर नरक अवघड विषय असेल but it is a true subject. पण खरा विषय आहे. If heaven is real, स्वर्गचं खरं आहे hell also is real. तर नरकही खरं आहे. If light is real, प्रकाश खरा आहे darkness also is real. तर अंधार पण तेवढाच खरा आहे. If there are angels, जर देवदूत आहेत then there are fallen angels. तर पतन पावलेले दूत सुद्धा आहेत. If there is a spirit, आत्मा आहे there is evil spirit also. तर दुरात्मा सुद्धा आहे. And if God speaks about heaven, आणि देव जर स्वर्गाविषयी बोलत आहे he also spoke about hell. तर देव नरकाविषयी सुद्धा बोललेला आहे. And so it is very important म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे that we learn this area as well. की हा भाग सुद्धा आपण शिकून घेतलेला बराच आहे. Amen. आमेन. Different ways to hell नरकाकडे जायचे वेगवेगळे मार्ग and one way to heaven. आणि स्वर्गात जायचा एकमेव मार्ग. So this is not my message. हा माझा उपदेश किंवा शब्द नाही. This is the word of God. हा देवाचा शब्द आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew 7 verse 13. मत्थ्याचा 7वा अध्याय त्यातलं 13व वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. And we will continue from where we left from last week. आणि गेल्या आठवड्यामध्ये जिथे सोडून दिलं होतं तिथून पुढे जाऊया. सगळ्यांना निवेदन आहे आता सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि देवाच्या वचनाकडे लक्ष लावा, कान लावा. मत्थ्य 7:13. Enter in through the narrow gate, for wide is the gate and broad is the way that leads to destruction, and many are those who enter through it. For narrow the gate and difficult is the way that leads to life, and few are those who find it. मत्थ्याचा 7वा अध्याय 13व आणि 14व वचन. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Now we have been learning about the different ways and that the paths that leads to hell. वेगवेगळे मार्ग जे आपल्याला नरकाकडे नेतात त्यावरचा आपला अभ्यास सध्याला चालू आहे. The first way we learned was suicide. पहिला मार्ग आपण शिकून घेतला तो म्हणजे आत्महत्या. Second point was pride. दुसरा गर्व, घमेंड. Third, 3 refusing the gospel. शुभवर्तमान नाकारणे. Fourth, 4 covetousness. लोभीपणा. And we are still in that topic of covetousness. आणि त्या लोभीपणावर अजूनही आपला मुक्काम आहे. Today is the age of money. आजचा काळ पैशाचा काळ आहे. We often hear people saying that money is all powerful. आणि आपण लोकांना बऱ्याच वेळेला असं म्हणताना ऐकतो की पैसा सब कुछ है बेटा, पैसा सब कुछ है, पैसा सामर्थ्यवान आहे. And that having no money is the same as having no power. आणि पैसा नसेल तर आपल्याकडे सामर्थ्य असणार नाही, सत्ता असणार नाही असं लोक बोलताना आपण ऐकतो. And so if one has no money, तर एखाद्याकडे जर पैसा नसेल we think that he cannot do anything तर आपल्याला असं वाटतं की ह्याच्याकडे पैसे नाही, हा काय नाही करू शकत. because कारण money is everything. पैसा सगळं काही आहे. आजच्या काळामध्ये पैसा सर्वस्व But आहे. then is not money very important? पण मग पैसा महत्वाचा नाहीच आहे का? Money, many people think that money is, without money we cannot survive. अनेक लोकांना असं वाटतं खरं की पैशाशिवाय आपला निभाव लागणार नाही. And that is also true to an extent. आणि काही प्रमाणात ते खरंच आहे कारण की पैसा आपल्याला गरजेचा आहे. The whole world runs on money. संपूर्ण जग पैशावरच चालत आहे. Without money people will not even talk to you. पैशाशिवाय लोक तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही. And men often think that money can move even the gods. आणि लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की पैसा देवांनाही हलवू शकतो. That is the kind of power this money carries. अशा पद्धतीचं सामर्थ्य ह्या पैशात आहे. But what they call God is actually the devil. पण ते ज्याला देव म्हणतात तो खरं म्हटलं तर सैतान आहे. Because money cannot be God. कारण पैसा देव असू नाही शकत. But we have given it that kind of
place. गोष्ट वेगळी की आपण पैशाला तेवढं महत्व आणि ते स्थान दिलेलं आहे. We can do anything and everything for money. आपण पैशासाठी काही करायला तयार होतो ना. People kill for money. लोक पैशासाठी इतरांना ठार मारतात. People leave their family for money. लोक पैशासाठी परिवार सोडतात. And so where the money is needed, there is also the lust for money which kills. पैसा जिथे गरजेचा आहे तिथे पैशासाठीचा मोह किंवा पैशाची वासना सुद्धा लोकांना ठार मारत आहे. And so those who covet riches, आणि म्हणून ज्या लोकांना धनसंपत्तीचा लोभ आहे, their eyes are blinded to the truth. त्यांचे डोळे सत्याकडे आंधळे आहेत. Money blinds your eyes to the truth. पैसा तुमचे डोळे सत्याकडे आंधळे करतो. Love for money is the root cause of all evil. पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. Money indeed takes one to the devil. आणि पैसा नक्कीच एखाद्या माणसाला सैतानाकडे घेऊन जाऊ शकतो. And the devil also promises money to those who are seeking after money. आणि जे लोक पैशाच्या मागे वेड्यासारखे लागलेले आहेत त्यांनाही सैतान तो पैसा देऊ शकतो. And the devil can give money. सैतान तो पैसा त्यांना देऊ शकतो. He can give you wealth. सैतान तुम्हाला धनसंपत्ती देऊ शकतो. He can give you power. सैतान तुम्हाला सामर्थ्य सुद्धा देऊ शकतो. तेवढी कुवत त्या सैतानात आहे, त्याला हलक्यात पण घेऊ नका. He can give you position. सैतान तुम्हाला पदही देऊ शकतो. Some of the great singers काही of जे the world, जगातले मोठे थोर महान गायक आहेत, they have given their soul to the devil to come to that position. त्या जगी गायकांनी आपले जीव त्या मोठ्या स्तरापर्यंत पोहोचायला सैतानाला विकलेले आहेत. तुम्हाला माहितीये? The same devil who tempted Jesus with all the wealth of the world आणि तोच तो सैतान ज्याने येशूंना येऊन जगातल्या सगळ्या धनसंपत्तीचा मालमत्तेचा लोभ दिला, is the same devil who is tempting us today with money. तोच सैतान आज पैसा हातात घेऊन आपल्याला सुद्धा लोभ द्यायला येतो, मोह घालायला येतो. But we forget पण आपण विसरून जातो that when he promised all the wealth of the world to Jesus, he only said, you have to bow down and worship me. येशूंना जेव्हा सैतानाने जगातली सगळी धनसंपत्ती आणि वैभव मी तुम्हाला देतो असं सांगितलं, त्याला सैतान येशूंना असंही म्हटला होता की मला नमन कर, माझ्या समोर झुक. There is a barter system here with the devil. म्हणजे इथे एक तोलभाव सैतान करत असतो. Nothing comes free from the hands of the devil. सैतानाच्या हातातनं काही मोफत येत नाही, फुकट येत नाही. हे भाव होत आहेत. To have your soul, he can give you all the wealth of the world. तुझा जीव घ्यायला सैतान तुला जगातली सगळी धनसंपत्ती देऊ करेल. He promised, he showed Jesus all the wealth of the world. सैतानाने येशूंना जगातलं सगळं वैभव दाखवलं. He said, all this I will give you because it has been given to me. आणि सैतान म्हणाला हे सगळं मी तुला देईन कारण हे सगळं मला दिले गेलंय. When he deceived Adam and Eve, आदाम आणि हव्वेला जेव्हा सैतानाने फसवलं तेव्हा हे सगळं त्याच्या तावडीत आलं. all the reins were given in the hands of the devil. सगळा लगाम सैतानाच्या हातात आला ना, कारण की आदाम आणि हव्वेनं तो दिला. And from that time, त्यावेळेपासून he is the God of this age. या सैतान या युगाचा देव झालेला आहे. And the wealth he has आणि is tremendous wealth. जी धनसंपत्ती सैतानाकडे आहे ती खूप आहे, ती भरमसाठ आहे. And you should always know, आणि तुम्हाला नेहमी कळायला हवं, if the devil is taking you away, सैतान जर तुम्हाला कुठेतरी लांब खेचतोय there is only one way he can take you away, and that is showing you wealth. तर ती एकच रीत आहे सैतानाने तुम्हाला कुठेतरी लांब खेचून न्यायची, आणि ती रीत म्हणजे सैतान तुम्हाला पैशाचे मोह घालेल. See, if he wants to take you away from God, he will show you money. सैतानाला जर तुम्हाला देवापासून लांब न्यायचं असेल तर सैतान तुम्हाला पैसा दाखवेल. And money indeed takes one to the devil. आणि पैसा नक्कीच एखाद्या माणसाला सैतानाकडे नेतोच. पैसा आहे, पैसा चीज ही ऐसी आहे बेटा. I mean, there must be businessmen here. इथे काही व्यावसायिक किंवा व्यापारी लोक, बिझनेसमॅन असतील. But I have met many businessmen. पण मी स्वतः सुद्धा बऱ्याच बिझनेस करणाऱ्या लोकांना भेटलोय. And they have this one common excuse. आणि एक कॉमन कारण ते नेहमी सांगतात, I cannot be a Christian now because I'm a businessman. आता मी ख्रिश्चन होऊ नाही शकत कारण की मी एक व्यावसायिक आहे, मी बिझनेसमॅन आहे. Because कारण in our business we have to fall into some kind of deception. आमच्या बिझनेसमध्ये, या व्यापारामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या फसवणुकीत पडावंच लागतं. थोडंसं इकडे तिकडे 19-20 तो हमको करना ही पड़ता है. तर आम्ही नाही, I will have nothing to eat. तर मग माझ्याकडे खायला काही राहणार नाही. So we have to do all these wrong things. तर आम्हाला चुकीच्या गोष्टी करायलाच लागतात. त्यामुळे आम्ही नाही ख्रिश्चन होऊ शकत. But you need to know, पण तुम्हाला हे कळायला पाहिजे, you have to give your heart to Jesus. तुम्हाला तुमचं हृदय येशूंना द्यायला लागणार आहे ना. And all the troubles he will take care. आणि सगळे जे त्रास येतात ते येशू सांभाळतील ना. These are the troubles that everyone faces. आणि या त्रासांना सगळ्यांनाच तोंड द्यायला लागतं. तू काही वेगळा वावगा नाहीयेस.
Today, it's not just written law, it is oral law. आज केवळ लिखित नियम नाही हो, आज शाब्दिक आणि तोंडी नियम पण खूप आहेत. It's all not on the table, it's under the table also. आणि ऑन द टेबल बरच नाहीये, अंडर द टेबल खूप काही आहे. You can't buy a flat without paying something. आणि तुम्ही एखादा फ्लॅट सुद्धा असे काहीतरी कारनामे केल्याशिवाय विकत घेऊ शकत नाही. See, and Jesus understands. आणि येशू समजून घेतात. Jesus understands. येशू समजून घेतात. येशूंना माहिती आहे. The problem that Naaman had, नामान आला, जो प्रॉब्लेम किंवा समस्या झाली ती हीच. Elijah understood. एलियाने समजून घेतलं. He understood that you will have trouble now when you go back to the king. एलियाला माहिती होतं की आता हा नामान जेव्हा राजाकडे परत जाईल त्याला त्रास होणार. He said, when I go there, I have to take my king to the idols and I have to also bow down. नामान म्हणाला, आता मी माझ्या राज्यात आणि माझ्या राजाच्या दरबारी परत गेल्यानंतर मला महाराजांना त्यांच्या दैवतांकडे मंदिरांमध्ये घेऊन जावं लागतं आणि तिथे मलाही नमन करावं लागतं. Prophet said, just go in peace. तर संदेष्टा त्याला फक्त एवढंच म्हटला, तू शांतीने जा, God will handle. देव ते सांभाळून घेईल. Just because there is wickedity around doesn't mean that you cannot accept Jesus. आपल्या अवतीभोवती दुष्टाई आहे म्हणून मी येशूंना स्वीकारणार नाही, ही कारण बरोबर नाहीत. Amen. आमेन. की येशू नकोच मला बाबा, ही The कारणं devil बरोबर makes नाहीत. your soul cheap. सैतान तुमच्या जीवाला एवढं स्वस्त करून ठेवतो He lets you know that your soul is very cheap. आणि सैतान तुम्हाला हे मनात घालतो की तुझा जीव किती स्वस्त आहे बघ, You can be bought with a very minimum price. आणि बघ किती कमी किमतीमध्ये तू विकत घेतला जाऊ शकतो. We cannot be bought. नाही, आपण विकत घेतले जाऊ शकत. We are not for sale. वी आर नॉट ऑन सेल. आपण विक्रीवर नाहीये. We have- अपना सौदा हो नहीं सकता बेटा. We are already been bought by Christ. ऑलरेडी येशू ख्रिस्तांनी आपल्याला विकत घेतलेला आहे, है ना. येशूंनी ऑलरेडी आपल्याला विकत घेतलेला आहे. सौदा हो गया. Are you willing to suffer in hell for the sake of one meal? तुम्ही एका अन्नाच्या घासासाठी किंवा एका वेळच्या जेवणासाठी सनातन जीवन नरकामध्ये त्रास सोसायला तयार आहात? Esau for that one meal lost his birthright एसावाने एका जेवणासाठी आपला जन्म हक्क गमावला, forever. कायमचा गमावला. एका जेवणावर, वन लंच, वन डिनर. I mean, what was his worth then? काय किंमत आहे मग त्याची? In today's language, one bowl of rice you may get for 100 rupees. अलीकडच्या जमान्यामध्ये म्हटलं तर एखादा भाताचा बोल आपल्याला 100 रुपयामध्ये मिळू शकतो. That means your soul is worth 100 rupees. म्हणजे एक राईस प्लेट आपल्याला 100 रुपयाला जर मिळू शकते तर तुझा जीव काय 100 रुपयाचा आहे? No. त्या एका राईस प्लेटवर तू विकला. The devil is showing you that you are very cheap. सैतान तुला दाखवतो की तू फार स्वस्त आहे, तुझी किंमतच नाहीये, तू कोण आहे? You are of much, much value तुझी in the eyes खूप of किंमत. God. बेटा, देवाच्या नजरेत तुझी खूप किंमत आहे. If you choose wealth and forsake Christ, पण तू जर धनसंपत्तीच निवडली आणि ख्रिस्ताला सोडून दिलं you will have that one bowl of rice. तर तुला ती एक राईस प्लेट मिळेल. But after you have eaten, पण ती खाल्ल्यावर you will go to the place where the ungodly go. तू अशा जागी जाशील की जिथं अभक्तिमान लोक जातात. मग हा सौदा महाग आहे. I mean, what comparison is there with temporary and eternal things? काय तुलना आहे तात्पुरत्या गोष्टींची सनातन जीवनातल्या गोष्टींशी? काय तुलना आहे? I heard of two young men. मी ऐकलं, दोन जवान मुलं They lived in a house घरात राहत होती and there was a spark in the house. आणि घरामध्ये काहीतरी ठिणगी उडली And the whole house caught on fire. आणि संपूर्ण घराला आग लागली. They both ran out of the house. दोघे मुलगे घरातनं बाहेर आले. But then they realized मग त्यांना कळलं that the money box was inside. की पैशाचा डबा आपला आतच राहिलाय. So they ran inside to get it. ते परत आतमध्ये धावले तो पैसा बाहेर आणायला. But by the time they could take hold of that money box, पण जोवर जाऊन ते त्या पैशाच्या डब्याला हात लावतील, the fire had engulfed the whole house and they were burned to ashes. आग एवढी भडकली की ते त्याच्यामध्ये जळून राख झाले. Why did these two die? हे दोघ जण का मेले? They died because there was a few coins at home. काही पैसे घरामध्ये राहून गेले होते. तो पैशाचा डबा घ्यायला ह्यांनी जीव धोक्यात घातला आणि मेले. Does not even the world say जगही म्हणतं ना health is wealth? की आरोग्यच धनसंपत्ती आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणतात जगात. If you live, you can gain more wealth. अरे पण तू जर जिवंत राहशील तो कल को पैसा और भी कमा लेंगे बेटा. We will gain tomorrow. उद्या सुद्धा पैसे कमवू की जिवंत राहिलो तर.
God will help us. देव मदत करेल आपल्याला. Money is not important पैसा महत्वाचा नाहीये. if you compare it with God. जर देवाशी तुलना केली तर देवच मोठा आहे. Amen. आमेन. Money has taken away so many human lives. पैशाने किती साऱ्या मानवांचा प्राण घेतलाय. Yes. Yeah, I agree too. I've seen it. Money has taken away many lives. Money has robbed away many people's peace. पैशाने अनेक लोकांचा जीव घेतलाय. पैशाने अनेक लोकांच्या जीवातली शांती घेतली आहे. Money has robbed away beautiful relationships. पैशाने अनेक सुंदर नाती चोरली, विखरली, बर्बाद केली. Money has removed love from the family. पैशाने आज फॅमिलीतलं, परिवारातलं प्रेम काढून घेतलं. Money has robbed away our faith. पैशाने आपला विश्वास चोरून घेतलाय आज. Money is taking us to hell. पैसा आपल्याला हळूहळू नरकात नेतोय. And the fire of hell is approaching fast where people gather for money. आणि नरकाची आग अशा जागी पटकन पोचते जिथे लोक नुसता पैसा गोळा करायच्या मागे लागलेले असतात. That's why Jesus called it mammon. आणि म्हणून येशू त्याला दैवतच म्हणतात. एक You cannot serve two gods. तुम्ही दोन देवांची सेवा करू शकत नाही. See? पैसा कमवावा पण जेवढा जरुरी आहे तेवढाच बास आहे बेटा. Because money will take you away from the church. नाहीतर हा पैसा तुला चर्च पासून लांब कुठेतरी घेऊन जाईल. Because nobody ever said, I have enough money, I won't earn more. कारण कोणी कधीच असं म्हणत नाही की माझ्याकडे आता पुरेसा पैसा आहे, मला ह्याच्या पुढे पैसा नको कमवायला. There is something more to gain. अजून काहीतरी असतंच की नाही, आता अजून हे बाकी आहे, हे कमवायचं बाकी आहे, काही ना काही असतंच. अजून Want another house, अजून एक घर घ्यायचं बाकी another आहे, field, अजून एक another शेत, car. अजून एक गाडी. Things will come. गोष्टी येतील हो, पण किती, काही लिमिट. You had iPhone 10, now 11, now iPhone 12, 10, then 13, मग then 11, 14, 12, then 15, 13, 14, 15, 16. we are on 16 right now. It will go to 1 million. ते What you will 1 do? मिलियन पर्यंत जाणार आहे. गेलं तर. And they are also very clever. आणि तेही हुशार बनवणारे. A little change here, little change थोडा there. बदल इकडे तिकडे, 2 का 3 कॅमेरा, जनता पागल. First you had round camera, we will give you now square हो ना, camera. अगोदर राऊंड होता, आता स्क्वेअर आहे. And for that you have to pay another 50,000. त्याच्यासाठी अजून 50,000 द्यायचे. तर रूप काय त्या स्क्वेअर पासून चौकटीत वेगळं दिसणार आहे. See, they are, काय तेच दिसेल ना. they are not doing charity there. ते काय चॅरिटी आणि दान धर्म करेना ना. They are living by our money. आपल्याच पैशावर ते जगतायत. Many people take risks, अनेक लोक धोका घेतात thinking they might gain riches, असा विचार करून की त्यांना धनसंपत्ती मिळेल. and at the same time hold on to their lives. आणि त्याच वेळेला आपल्या जीवनाला धरून राहतात. Why take risk when you know this is risky? Don't fall in it. पण असले काही धोके तुम्ही कशाला पत्करता जेव्हा तुला माहित आहे की हा धोका आहे. तो धोका पत्करायचाच कशाला. When you are dealing with money, पैशाशी व्यवहार करताना you need to know this is like playing with fire. तुला कळलं पाहिजे की पैसा म्हणलं की आगीशी खेळण्यासारखा प्रकार आहे. That this money has the power to take me to hell. या पैशामध्ये मला नरकात न्यायचं सामर्थ्य आहे. सांभाळो. This money has the power to tell you no to Jesus. या पैशामध्ये तू येशूंना नकार द्यायचं सामर्थ्य आहे. This money has the power to take you away from the Lord. आणि ह्या पैशामध्ये तुला प्रभू येशूपासून लांब न्यायचं सामर्थ्य ही जाणीव ठेवायची. So you have to handle this money with care. म्हणून हा पैसा ना काळजीपूर्वक रीतीनं हाताळायचा. Don't chase after money, let money chase you. पैसा मागे धावू नको, पैसा तुझ्या मागे येऊ दे. तू देवाला देव ठेव. You chase after God. तू देवा मागे लाग. You chase after His kingdom. तू देवाच्या राज्या मागे लाग. Money will chase you. पैसा तुझ्या मागे येईल. That is the principle I am living on. या तत्वावर मी जगणारा माणूस आहे. I have never cared for money. मी कधी पैशाची पर्वा नाही केली बेटा. कधीच नाही. होतं तेव्हाही नाही, आहे तेव्हाही नाही, आणि नव्हतं तेव्हाही नाही. Yes. कधी नाही. When I was talking to one person, एका व्यक्तीशी मी बोलत असताना he was talking about money. तो पैशाविषयी बोलायला लागला. I put that money down. मग मी काय केलं, त्याच्या समोरच पैसा घेतला आणि पायाखाली ठेवला. I said, this is its place. म्हणलं पैशाची जागा माझ्या नजरेत ही आहे.
Don't give it too much of importance. पैशाला उगीच जास्त महत्व देऊ नका. Once a ship hit a rock एकदा एक जहाज खडकाला आदळलं and it started to sink. आणि ते जहाज लागलं बुडायला. So the captain and the owner of the ship told the sailors, तर कॅप्टननी आणि जहाजाच्या मालकांनी नावाड्यांना सांगितलं, please get the lifeboat ready. प्लीज तुम्ही लाईफ बोट तयार करा. I will go down below the deck मी जातो खाली डेकवर, to take care of certain matter. काही गोष्टी सांभाळायला लागणार आहेत ते जाऊन मी बघतो And I will come back immediately. आणि परत मी लगेच येतो. Why did he go down? का खाली गेला तो? Why did he go to the base of that ship? का खाली गेला तो? खाली त्या जहाजाच्या तळावर गेला तो. Because he used to be constantly on the ship. कारण तो सातत्याने जहाजावर So असायचा. all that he earned, he kept it on the bottom of the ship. तर त्याने जे काही कमवलेलं होतं ते त्या जहाजाच्या तळघरात ठेवलेलं. And he knew, आणि त्याला माहित होतं, if the ship sinks, my money first will sink Jahaz- before I sink. जहाज बुडलं तर मी बुडायच्या आधी माझा पैसा बुडेल. अभी अक्कल बडी या भैंस. So he didn't want his money to sink. त्याची इच्छा नव्हती की पैसा बुडावा. And that was dangerous. आणि हे धोकादायक आहे. He still took that risk to get that money. तरी त्याने धोका पत्करला की नाही तो पैसा मला वाचवायचा. The ship was sinking little by little. जहाज थोडं थोडं करून बुडायला लागलं. And here he was trying to get that money. आणि इथे हा तो पैसा घेऊन यायच्या प्रयत्नात आहे. He thought it is moving slowly down. त्याला असं वाटलं की जहाज हळूहळू बुडेल ना, एक साथ थोडं बुडणार आहे. I will get all the money. तर मी तोवर खाली जाऊन माझा सगळा पैसा घेऊन येतो. But after some time, the ship started sinking real fast. पण काही वेळानंतर ते जहाज अगदी पटकन पटकन बुडायला लागलं. And so when the sailors saw that he is not coming, आणि नावाड्यांच्या लक्षात आलं की हा येईच ना. they lowered the lifeboat and fled for their lives. त्यांनी लाईफ बोट खाली करून ते आपला जीव वाचवून गेले. In the end, the owner did not come. शेवटी तो मालक आलाच नाही. He tried to leave when the water reached his feet. आणि पाणी त्याच्या पायापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने जहाजातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला. He still said, I have to collect more. तरी म्हणतो नाही 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 नाही, मला माझा पैसा वाचवायचा आहे. Only my feet is wet. माझे फक्त पायच आता बुडले, भिजलेत ना. If it comes up, rise up till the neck, I will run. असं मानेपर्यंत पाणी आलं तर मग आपण पळून जाऊ. But it was too late. पण उशीर झाला ना तोवर. The ship went down. आणि ते जहाज बुडलं. Later on, when the ship was recovered from the sea, मागाहून जेव्हा समुद्रातनं ते जहाज त्यांनी बाहेर काढलं, they found his body. त्यांना मृतदेह सापडला मालकाचा. And his hand was on the key which was locked in that safe. त्याचा हात त्या चावीवर होता. ती चावी सेफला तिजोरीला लागलेली आणि त्याचा हात त्या किल्लीवर त्या चावीवर होता. And they found a bag of gold coins. आणि सोन्याच्या नाण्यांची पिशवी सापडली त्यांना. He could have taken that and run away. आता if he तेवढं घेऊन wanted. तरी पळून जायचं ना. नाही सगळं पाहिजे. He wanted to open the safe also where नाही. more was there. तिजोरी खोलूया, बाकीचं पण सगळं घेऊन जाऊया. अरे जान बचेगी तो लाखों पाएंगे ना बेटा. He got the money but he lost his life. पैसा आला पण जीवनच गेलं ना, प्राण गेला. And Jesus said, येशू म्हणाले, what will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? संपूर्ण जग माणसाने कमवलं पण जीव गमावला तर काय मिळालं त्याला? Covetousness sent the owner of the ship to hell. आणि त्या लोभीपणानं त्या जहाजाच्या मालकाला नरकात पाठवलं. That's why we have to be very, very careful where money is concerned. म्हणून आपण खूप खूप सावध राहायचं. पैशाचा संबंध जिथे येतो तिथे अगदी सांभाळून राहा. And the devil knows it. आणि सैतानाला हे माहित आहे. Devil knows our weakness. सैतानाला आपल्यातला अशक्तपणा, आपल्यातली कमजोरी माहितीये. And there only he will work. आणि तिथंच सैतान येऊन काम करणार. He will tell you, सैतान तुला सांगेल, there's another good job coming up. अजून एक चांगली नोकरी आहे ते. You will get a better package. अजून एक चांगली ऑफर आहे, चांगला पॅकेज आहे. Here you are getting less, there you will get more. इथे कमी मिळतात तुला, तिथे तुला जास्त मिळतील. Oh, then I will jump for हो it. मग मी जातो, मी घेतो. The only difference is, फरक एकच आहे. the only difference, that is the main difference. हा, फरक एकच आहे. तो फरकच एक खूप मोठा आहे. That on Sunday also you have to go to work. की रविवारी पण कामाला जायचं. Say, पण नया तो डूबी गई ना ऑलरेडी. संडे पण कामाला जायचं बोललो तर नया डूबी गई ना. As it is from Monday to Friday we are working. एक तर सोमवार पासून शुक्रवारपर्यंत आपण काम करतो. And Saturday also we are working. शनिवारी पण अलीकडे काम That करतो. one Sunday also we want to work. एकही रविवार, तो जो एकच रविवार मिळतोय तोही जर त्या कामाला दिला God said, तर दे बोलतो 6 days you work, 6 दिवस तू काम कर, 7th day rest. 7वा दिवस आराम कर. That will show whether you trust me or not. आणि त्यातून दिसेल तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. 6 दिवस काम कर, 7व्या दिवशी आराम कर. देव म्हणेल मला बघू दे तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही. On the 6th day, 6व्या दिवशी
I will double it up मी दुप्पट करून देईन तुला, for the 7th also. 7व्या दिवसासाठी पण देईन, 6th day I will double it up. 6व्या दिवशी मी दुप्पट करीन तुझं. That means म्हणजे all the doubling, all the promotion, all the extra, all the bonus that you receive today is coming from the hands of God. आज जे काही तुला दुप्पट मिळत आहे, आज जे काही तुला वाढवून मिळत आहे, आज जो काही बोनस तुला मिळत आहे, ते सगळं देवाच्या हातातून येत आहे. Who will give us otherwise? नाही तर आपल्याला कोण देणार? Amen. 5th point. 5वा मुद्दा, Persecuting the Christians will send you to hell. ख्रिश्चन लोकांचा छळ करून तुम्ही नरकात जाल. Yes. That is true. खरं आहे, सतामत. Matthew 23, मत्थय 23 29 to 35. 29 ते 35, मत्थयाचा 23वा अध्याय 29 ते 35. Woe to you Pharisees and you religious leaders, you hypocrites, for you build monuments to the prophets killed by your fathers and lay flowers on their graves of the godly men they destroyed, and say, we certainly would never have acted as our fathers did, but your words and deeds testify that you are just like them, and prove that you are indeed the descendants of those who murdered the prophets. Fill up then the measure of your fathers, snakes, sons of vipers. How shall you escape the judgment of hell? For this reason I will send you more prophets and wise men and teachers of truth. Some you will crucify, some you will beat mercilessly with whips in your meeting houses or prayer houses or churches, abusing and persecuting them from city to city. So you will pay for all the godly people's blood spilled on the earth. I mean, from the blood of godly Abel to the blood of Zechariah, the son of Berechiah. Zechariah was the one you murdered between the temple and the altar. मत्थयाचा 23वा अध्याय 29 ते 35. अहो शास्त्री व परुषियो, अहो डोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही भविष्यवाद्यांच्या कबरा बांधता व न्यायींची थडगी शृंगारता आणि म्हणता, आम्ही आपल्या वडिलांच्या दिवसात असतो तर आम्ही भविष्यवाद्यांच्या रक्ताविषयी त्यांचे भागीदार झालो नसतो. यावरून तुम्ही भविष्यवाद्यांचा घात करणाऱ्यांचे मुलगे आहात अशी तुम्ही आपणा विरुद्ध साक्ष देता. तर तुम्ही आपल्या वडिलांचे माप भरा. अहो सापांनो, पुरुषांच्या पिल्लांनो, तुम्ही गेहेन्नातला दंड कसा चुकवणार? यामुळे पहा, मी तुमच्याकडे भविष्यवादी व ज्ञानी व शास्त्री यास पाठवतो. त्यांच्यातल्या कित्येकास तुम्ही जीवे माराल व वधस्तंभी द्याल, आणि त्यांच्यातल्या कित्येकास तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल. Yes. यासाठी की न्यायी हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जीवे मारले, तो बरख्याचा मुलगा जखऱ्या याच्या रक्तापर्यंत पृथ्वीवर पाडलेले सर्व रक्त, न्यायी रक्त तुम्हावर यावे. See that. Anybody persecuting the Christians, जो कोणी ख्रिश्चन माणसांचा छळ करेल, God will send them straight. You know देव where? सरळ त्यांना पाठवेल. कुठे तुम्हाला माहित आहे? Jesus here clearly tells us, येशू आपल्याला इथे क्लिअरली सांगतात, those who persecute the Christians जे ख्रिश्चन लोकांचा छळ करतील cannot avoid the punishment of hell. ते त्या नरकाच्या शिक्षेला टाळू नाही शकणार. Yeah. Amen. आमेन, आमेन. I'm not saying all who persecute you will go to hell. त्याचा अर्थ मी असं म्हणत नाही की जे सगळे तुझा छळ करतील ते नरकातच जाणार, असं मी म्हणत नाही. But पण there are lots of chances of them going to hell. खूप सारी संधी आहे की ते नरकात जाऊ शकतात. Amen. आमेन. Oppositions that we face, ज्या विरोधाला आपण तोंड देतो, the killings that we face, जी काही खून मारी ठार मारणं, because of our faith in the Lord Jesus आपला Christ प्रभू येशू ख्रिस्तांवरती जो विश्वास आहे त्या पायी असा काही छळ आपला झाला, and our practice of righteousness on this आणि earth. नीतिमानपणे आपण या जगात जे जीवन जगतोय त्या पायी आपला असा काही छळ कोणी केला, When you live for Christ, ख्रिस्तासाठी जगताना when you live for the truth, आणि सत्यासाठी तुम्ही जगत असताना, when you do right, जेव्हा तुम्ही योग्य आणि बरोबर ते काम करताय when you have त्यावेळेला, not done wrong, जेव्हा तुम्ही चुकीचं करत नाहीये yet people mock at you, आणि persecute you, तरीही लोक तुझा छळ करतात, तुझी मस्करी करतात, तुला नावं ठेवतात, then God is going to deal with them. देव त्यांना हाताळणार आहे. God is going to deal. देव त्यांना हाताळणार. God drowned Pharaoh and all the people. देवाने फारोला आणि त्याच्या सर्व लोकांना बुडवलं, Yes. त्याच जागी जिथे इस्रायली लोकांसाठी मार्ग तयार केला. See, God is not going to be a silent spectator. देव शांत प्रेक्षक किंवा शांत दर्शक
बनणार नाहीये. Because कारण we don't fight back. आपण नाही प्रति लढा आणि प्रति भांडण किंवा उलट भांडण करत. Christians are known to be the most peaceful people on earth. तुम्हाला माहितीये ना, ख्रिश्चन समाजाला जगातला सगळ्यात जास्त शांतीपूर्वक समाज म्हणतात. Yes. ख्रिश्चन समाजाची वाखाणणी आहे शांतीप्रिय समाज. Because our Jesus taught us. तर आपल्या येशूंनी आपल्याला ते शिकवलंय. If anybody slaps you on one side of the face, show the other side. कोणी as well. एका गालावर तुला थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे कर. ही येशूंची आपल्याला शिकवण आहे. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं. गाना है ना, गाएंगे हो सके तो. And so if you suffer people's opposition because of your misconduct, तर तू गैरवर्तणूक केलेली आहे म्हणून जर तुला काही छळ झाला then you are suffering the right punishment. तर मग तुझी ती शिक्षा बरोबर आहे, कारण तू वागतच नीट नव्हता आणि म्हणून त्यांनी तुला छळलं. If somebody punishes us for our wrong, आपल्या चुकीसाठी जर कोणी आपल्याला शिक्षा केली they will not go to hell. We have more chances to go. तर ते नाही नरकात जाणार. आपल्याला जास्त संधी आहे मग नरकात जायची, की सुधर सुधर म्हणतो पण सुधरत नाही. So we need to be careful. सांभाळून राहायला पाहिजे. So do not confuse punishment with persecution. तर शिक्षा आणि छळ याचा गोंधळ नका करू. छळ वेगळा आहे, शिक्षा वेगळी आहे. Punishment occurs because of our sin, शिक्षा येते आपल्या पापामुळे, but persecution occurs because of your faith in the Lord Jesus. छळ आपला होतो आपण प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवल्यामुळे. So we are not talking about punishment here, we are talking about persecution तर here. इथे शिक्षेविषयी आपण बोलत नाही, इथे छळाविषयी आपण बोलतो. And so if you are opposed by people because you believe in the Lord Jesus Christ, तर लोकांनी तुझा छळ केवळ तू प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवतोस म्हणून जर केला you have to glory in it. तर त्यात तू वैभवमान, You have to glory in it. त्यात वैभवमान. Because they did the same with Jesus. कारण येशूंचं त्यांनी असंच केलं. येशूसाठी जर मार खावा लागला, निंदा नालस्ती सोसावी लागली, तर ते वैभवमान. If people oppose you because of a defect in your conduct, हा, तुझ्या वर्तणुकीमध्ये काहीतरी खोट निघालेली आहे म्हणून जर लोकांनी तुला छळलं, then do not consider that you are being persecuted. तर मग तो छळ नाहीये, ते बरोबर आहे, कारण तू वागतच नीट नाहीयेस. Amen. It is more fitting to say that we are punished for our own sins. मग असं म्हणणं बरोबर राहील की आपल्या पापाची आपल्याला शिक्षा झाली, Amen. जैसी करनी वैसी भरणी, असं म्हणावं लागेल. मग Otherwise, some Christians will say, नाही तर मग काही ख्रिश्चन लोक म्हणतील, this fellow slapped me, ज्याने मला थोबाडीत मारली he will go to hell. हा नरकात जाणार. No, but you did a mistake. अरे पण तू चुकला होता ते नाही. No, but तुझ्या- I am a Christian. नाही पण मी ख्रिश्चन आहे म्हणजे काय, परवाना आहे का, लायसन्स आहे का, असं नाही ना, असं And नसतं so ना. if there are some unbelievers here, तर इथे कोणी जर अविश्वासू लोक आहे be considerate with my Christian brothers. तर माझ्या ख्रिश्चन बांधवांना जरा तुम्ही सांभाळून घ्या. So God will be considerate with you म्हणजे also. देवही तुम्हाला सांभाळून घे, देव तुम्हाला कन्सिडर करे. See, if the Gentiles are hearing me today, आज जर परराष्ट्रीय आणि अविश्वासू लोक मला ऐकत असतील let them know this truth. तर त्यांना हे सत्य कळू दे. Don't go against us, नका जाऊ आमच्या विरुद्ध, because we have God's backing. का आम्हाला देवाचा पाठिंबा आहे. If you persecute us because of our bad conduct, nobody will say anything. आम्ही जर वाईट वागलेलो आहे, आम्ही गैरवर्तणूक केलेली आहे म्हणून तुम्ही आमचा छळ करत असाल तर कोणी काही बोलणार नाही. But if you persecute or kill us because we believe in the Lord Jesus Christ, पण तुम्ही आमचा छळ केला अशा कारणाने की आमचा येशूंवर विश्वास आहे, किंवा तुम्ही आम्हाला ठार मारायला आलात अशा कारणाने की आमचा येशूंवर विश्वास आहे, then beware. तर सांभाळून राहा. God Beware. will not be able to hold his anger for long. मग देवाला त्याचा राग किंवा क्रोध जास्त वेळ आवळून ठेवता येणार नाही. Beware, there is Jesus inside. Amen. Jesus told the Pharisees very clearly, येशू परुषांना क्लिअरली बोलले, go ahead and finish what your ancestors started. जा आणि तुमच्या पूर्वजांनी जे सुरू केलं ते पूर्ण करा. Your ancestors were killers, you are also a killer. तुमचे पूर्वज खुनी होते, तुम्ही खुनीच आहात. You are nothing but snakes in the grass. तुम्ही तेच साप आहात, सापाची पिल्ल आहात. Jesus said that. येशू बोलले ते 33व वचन. How will you escape the judgment of hell? आणि त्या नरकाचा दंड, गेहेन्ना ज्याला म्हटलंय नरक, त्याचा दंड तुम्ही कसा चुकवाल, कारण तुम्ही पण तुमच्या पूर्वजांसारखे बापांसारखे तेच करताय. See, that means anybody who persecutes the Christians will not be spared by God. याचा अर्थ जो कोणी ख्रिश्चन लोकांचा छळ करेल त्याला देव सोडणार नाही. Amen. आमेन. If you refuse to turn into repentance, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर, पश्चाताप करायला नाकारलं तर, because should those who genuinely believe
in the Lord Jesus Christ be persecuted? कारण की ज्यांचा खरोखर प्रभू येशू ख्रिस्तांवरती विश्वास आहे त्यांचा छळ व्हायलाच हवा का? No. नाही. Because we don't do any harm to anybody. का आपण नाही कुणाला काही इजा करत आहे? आपण कुठे कुणाला इजा करतो काही? We don't skin alive anybody. आपण कुठे कोणाची कातडी सोलून काढतोय? Otherwise then we are not Christians. असं करत असू तर आपण ख्रिश्चन नाहीये बरं का? In fact, we cannot take anybody to court. उलट पक्षी आपल्याला तर कोणाला कोर्टात न्यायची सुद्धा परवानगी नाहीये. Yes, Bible says. बायबल मध्ये लिहिलेलं आहे Don't take your brother to court. तुझ्या बंधुजनांना तू नको कोर्टात नेऊ. Better consider yourself wrong. मग त्याच्याऐवजी तू स्वतःला चुकीचं मान आणि मॅटर मिटव. Otherwise the world will laugh at you. नाहीतर जग तुला हसेल You are taking your brother to court. की तू तुझ्या भावाला कोर्टात घेऊन चालला काय? One Christian taking another Christian to court. एक ख्रिश्चन दुसऱ्या ख्रिश्चनला कोर्टात घेऊन चालला. It's better to just keep silent and said, Lord, you take charge of तर it. शांत रहा आणि प्रभूला सांग की प्रभू तू ताबा घे आणि तू हाताळ. And that's why Christians say, म्हणून ख्रिश्चन लोक म्हणतात Pastor, पास्टर I don't take anybody to court. मी नाही कोणाला कोर्टात ने I only take them to the police station. पोलीस चौकीत नेतो. हाफ वे थ्रू यू गॉन बेटा. आधे रस्ते तक तू Say, पहुंच गया है पूरा जाने टाइम नहीं लगेगा. Why Christians need to be persecuted? कशाला ख्रिश्चन लोकांचा छळ व्हायला पाहिजे? They are praying every day for you. ते रोज तुझ्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना We करतायत. are praying every day for the Gentiles आपण रोज परराष्ट्रीयांसाठी प्रार्थना that they करतो should be saved. की त्यांचं तारण व्हावं त्यांना मोक्ष मिळावा. We are praying आपण प्रार्थना करतो ना that the devil should leave this place की in the सैतानाने name ही of जागा Jesus. सोडावी. येशूंच्या नावात सैतान निघून जावा. आपण प्रार्थना करतो ना. We are reading the Bible every day. आपण रोज बायबल वाचतो. Jesus has commanded us to love everyone. येशूंनी आपल्याला आज्ञा केली आहे सर्वांवर प्रीती करा. Jesus said, love your enemies. येशू म्हणाले शत्रूंवर सुद्धा प्रीती करा. And so we are loving our enemies. आपण शत्रूंवर सुद्धा प्रीती करतोय. How can the enemies hate us? मग कसं काय शत्रू आपला तिरस्कार करू शकतात? Bless those who curse you. We are blessing those people who are cursing us. जे तुला शाप देतात त्यांना तू आशीर्वादित कर. जे आम्हाला जे शाप देतात त्यांना आम्ही आशीर्वादित करतो. Say, pray for those who persecute you. जे तुझा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर. We are praying for करतो. you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. ही We वचने- pray for those people who are in authority. आणि जे सत्तेत आहेत जे अधिकारावर आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आपण Paul प्रार्थना says, pray करतो. for those people who are in authority कारण पॉल आपल्याला सांगून गेला जे अधिकारावर आहेत जे सत्तेवर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा that they may be saved. की त्यांचं तारण व्हावं. We are doing all this. हे सगळं आपण करत आहोत. Are we doing wrong? मग आपण चुकीचं करतोय. We pray for the people that they may leave their alcohol. आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो की त्यांचं दारूचं व्यसन सुटावं. Lives have been changed. जीवन बदलतायत. शनिवारी त्या माणसाने साक्ष दिली त्याची दारू सुटली एवढ्या वर्षाची. Yes. युट्यूब वर पाहत होता त्या दिवशी तो. Are we doing wrong? मग हे चुकीचं काम आहे. People's lives are being straightened. लोकांची वाकडी जीवन सरळ होत आहेत. Are we doing wrong? आम्ही चुकीचं करतोय. We are the light of the world. या जगाचा आपण प्रकाश आहोत. हे चुकीचं आहे. Amen. आमेन. नाही ना. So Christians are not doing anything wrong. तर ख्रिश्चन काही चुकीचं करत नाहीयेत. You say that Christians are superstitious. तुम्ही म्हणता नाही ख्रिश्चन अंधश्रद्धा करतात. We are not superstitious. आम्ही अंधश्रद्धाळू नाही आहोत. A God who is minus of miracles is not a God. चमत्कारा विनाचा देव देव नाही. चमत्कारा विनाचा देव देव नाही. You say, oh, you people heal them. The तुम्ही sick. म्हणता ओ लोक त्या आजारांना बरं करतात. We don't do it. आम्ही नाही करत. It is Jesus who does it. आमच्यातले येशू करतात. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये होतं ते. You also try it, it will happen. तुम्ही प्रयत्न करा होईल. येशूंचं नाव वापरा होईल. आम्ही नाही How करत. can we say God lives without doing miracles? असं कसं आपण म्हणू शकतो की देव चमत्कार न करता जगतो? अरे तो देव आहे. And we are preaching the truth. आणि सत्य आम्ही सांगतोय. गजर येशू नामाचा झेंडा रोविला कालच सत्याचा. Say. Amen. आमेन. We are here to change the lives of the people. इथे लोकांची जीवन बदलायला आम्ही आहोत. Because we are seeing many people dying without God. का आम्ही बघतो आपण बघतो देवाशिवाय अनेक माणसं मरतायत.
Before death, they don't know where they will go. मृत्यू अगोदर त्यांना माहित नाही आता माझा प्राण गेला की मी कुठे जाणार. But we know where we will be going. आपल्याला माहिती आहे आपण कुठे जाणार. And because our eyes are open, we want to tell the people the truth. आणि आपले डोळे उघडलेले आहेत म्हणून आपल्याला लोकांना सत्य सांगायची इच्छा होते. We know from where we came. आपल्याला ठाऊक आहे आम्हाला ठाऊक आहे आम्ही कुठून आलो. We know where we are heading. आपल्याला माहिती आहे आपण कुठून आलो आपण कुठे जातोय. We know there is heaven. We know there is hell. स्वर्ग आहे नरक आहे आपल्याला कळलेलं आहे. We know that there is a demon. आपल्याला माहिती आहे दुरात्मे असतात. We know there is Satan. आपल्याला माहिती आहे सैतान आहे. And so after getting all this revelation, how can we be silent? तर हा सगळा प्रकाश डोक्यात पडल्यानंतर आपल्यासारखे किंवा कमीत कमी आमच्यासारखे कसं शांत राहू शकतात. Amen. नाही शक्यच नाही. The church is the lighthouse for the world. चर्च जगासाठी प्रकाशाचं घर आहे. The church should never die. चर्च कधी मरता कामा And नये. church will never die. आणि चर्च कधी मरणार नाही. It will be persecuted, but it will not die. चर्चचा छळ होईल पण चर्च मरणार नाही. It is the resurrected church. ते पुनरुत्थित चर्च आहे. Because our head is resurrected. कारण आपलं मस्तक पुनरुत्थित आहे. Our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त आपलं मस्तक ते पुनरुत्थित आहेत म्हणून. Yes, there may be some Christians who may be doing something wrong. अर्थातच काही ख्रिश्चन लोक काही चुकीच्या गोष्टी करत असतील. But पण majority of us, जास्तीत जास्त आपल्यातले we do good works. आपण चांगली कामं करतो. In the whole world, अख्ख्या जगात the Christians are the people who do the most charity work. ख्रिश्चन लोक सगळ्यात जास्त चॅरिटी म्हणजे दान धर्म करतात अख्ख्या जगात. Yes. And we don't blow a trumpet. आणि त्याचा कर्णही आपण वाजवत नाही की मी केलं मी केलं. Because our Jesus told us, कारण आमचे येशू आम्हाला सांगून गेले what your right hand does, let your left hand not know it. तुझा उजवा हात जे करेल ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नको. तुझ्या स्वतःच्या डाव्या हाताला तर दुसऱ्यांना सांगणं तर लांबच आहे. We cannot even tell everyone what we are doing. आपण सगळ्यांना सांगू पण शकत नाही की आपण काय करतोय आम्ही काय करतोय आम्ही किती चांगलं काम करतोय आम्ही किती चॅरिटी करतोय. Because we will lose our reward in heaven. काय स्वर्गात प्रतिफळ जाईल मग. We want reward from heaven. आपल्याला स्वर्गामध्ये प्रतिफळांचा ढीग साठवायचा आहे. God has to reward us. देवाने आपल्याला प्रतिफळ दिलं पाहिजे ना. And we genuinely love the whole world. आणि खरोखर आपलं संपूर्ण जगावर प्रेम आहे. We love everyone. प्रत्येकावर आपलं प्रेम आहे. Greater love has no man than this, that he give his life for his friends. याच्यापेक्षा मोठं प्रेम कोणात नाही की ज्यानं आपला प्राण आपल्या मित्रांसाठी दिला. Nobody knows what we have done to the souls of the people. लोकांच्या जीवाला आम्ही काय इम्पॅक्ट पाडलाय तो कुणाला माहित नाहीये. They were all getting lost, सगळे हरवत होते but now they are saved. सगळे तारलेले आहेत. वन बाय वन. मी बघते ना शनिवारी सुद्धा एक एक तो जो माणूस आत येतो ना त्या गेट मधून मी देवाला म्हणते धन्यवाद तारण आलं. आज त्यांना तारण आलं. And they never sound the trumpet before men to announce their good deeds. आणि ते कधी करणं वाजवत नाहीत लोकांसमोर की आम्ही चांगली कामं केलेली आहेत. ख्रिश्चन लोक. And do you think that people who do charitable works without any motive for fame or for profit, आणि तुम्हाला असं म्हणायचंय की जे लोक दान धर्म कुठलीही मला प्रसिद्धी नकोय नावलौकिक नकोय त्या सगळ्याची आस न धरता करतायत, such people should be persecuted? अशा लोकांचा छळ व्हायला हवा असं तुला वाटतं? की जे काही आस न धरता की मला काही नकोय नावलौकिक नको प्रसिद्धी नको काही नको पण मी आपला माझा दानधर्म चॅरिटी करत राहतो अशी जी कोणी माणसं आहेत त्यांचा छळ व्हायला पाहिजे असं तुम्हा समंजस लोकांना वाटतं? मला नाही वाटत. Why we should be persecuted? का छळ झाला पाहिजे आपला? We are living a peaceful life आपण शांतीपूर्ण जीवन जगतोय ना. because कारण our Messiah is the Prince of Peace. आपला मसीहा शांतीचा राजकुमार आहे. He didn't come riding on a horse, he came riding on a donkey. तो घोड्यावर बसून नाही आला, तो शिंगरावर म्हणजे गाढवावर बसून आलाय. He said, I am meek and mild. तो म्हणाला मी दीन आणि नम्र आहे. And we are his followers. दीन लीन आणि नम्र अशाचे आम्ही अनुयायी आहोत.
आपण आहोत. I mean, concerning the good works, we can say so many things, चांगल्या कर्मांविषयी आपण तर खूप काही बोलू शकतो, but we should not. पण नाही बोलायचं. नेकी कर और दरिया में नहीं प्रभु के चरणों में डाल. जगात म्हणता ना, नेकी कर दरिया में डाल, इधर नेकी कर और प्रभु के चरणों में डाल. I mean, should the one who is saving you from fire be thrown in the fire? जो Tell तुला me. आगीपासून वाचवतोय त्यालाच तू आगीत ढकलायचं का रे? Should you, who is saving the people from the water, be thrown in that water to be drowned? जो लोकांना पाण्यापासून वाचवतोय त्यालाच त्या पाण्यात बुडवायला पाठवायचं? The Christians are out there to save you from hellfire. ख्रिश्चन लोक तिथे बाहेर आहेत तुम्हाला नरकाच्या अग्नीपासून वाचवायला. They pray for you. तुमच्यासाठी ते प्रार्थना They करतायत, live for God. देवासाठी They जगतायत, love the enemy. त्यांना शत्रूंवर प्रेम आहे, They don't hate anyone. कोणाचाही ते तिरस्कार करत नाहीत, Yet we are persecuted. तरी आपला छळ होतो. Why? का? Because the devil hates us. का सैतान आपला तिरस्कार करतो ना, सैतानाला आपण आवडत नाही. It's not humans. माणसं नाही बेटा. We are fighting against not flesh and blood, आपण रक्त मांसाविरुद्ध म्हणजे माणसांविरुद्ध झगडतच नाहीये, but against principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places. सत्ता, अधिकार आणि अंतराळातल्या वाईट शक्त्यांशी आपली लढाई आहे, म्हणजे सैतान. The devil does not like what you are doing. सैतानाला अजिबात आवडत नाही तू जे करतोयस ते. Where there is love, he hates. जिथं प्रीती आहे सैतानाला ती नाही आवडत. Where there is mercy, he hates. जिथे दया आहे सैतानाला ती आवडत नाही. Where there is oneness, he hates. जिथे एकी आहे सैतानाला ती आवडत नाही. Where there is a smile on the face, the devil hates. जिथे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आहे ते सैतानाला आवडत नाही. When people say Jesus, Jesus, the devil hates. लोक येशू येशू करायला लागले की सैतानाला ते आवडत नाही. When you pray, the devil तू hates. प्रार्थनेला बसला की सैतानाला ते आवडत नाही. When you come to church, the devil तू hates. चर्चला आला सैतानाला ते आवडत नाही. When you read the Bible, the तू devil hates. बायबल वाचलं सैतानाला ते आवडत नाही. You say a comforting word, the devil hates. तू कोणाला तरी दिलासाचा शब्द सांगितला सैतानाला ते आवडत नाही. The devil loves when you drink and fall in the gutter. सैतानाला तू दारू पिली नशेत तू गटारात पडला सैतानाला आवडतं. Some people say, काही लोक म्हणतात my son was good, माझा मुलगा चांगला होता but now he has come to your church. आता तुमच्या चर्चला आला I said, he got spoiled. आणि बिघडला. No, he didn't get spoiled. चर्चला येऊन बिघडला नाही. But I know he stopped drinking. मला माहितीये म्हणजे त्यांनी दारू सोडली आता, I know he stopped smoking. माहितीये त्याने सिगरेट वगैरे सोडली आता, But he should not go there. पण नाही ना चर्चला कशाला त्याने Aren't जायचं. you happy that your son, your daughter has changed coming तुमचा to मुलगा church? इथं येऊन बदलला त्याचं व्यसन गेलं त्याचा तुम्हाला आनंद नाहीये But fear, पण भीती. like that blind man, त्या आंधळ्या माणसासारखं young fellow, तो तरुण Jesus gave him sight. येशूंनी त्याला दृष्टी दिली. The Pharisees said, who gave you sight? पुरुषांनी त्याला प्रश्न टाकला कोणी तुला दृष्टी दिली. One prophet named Jesus, he touched me and I got sight. म्हणे एक संदेष्टा येशू नावाचा त्यांनी मला स्पर्श केला आणि मला माझे डोळे मिळाले. He is a sinner, they said. तो पापी आहे ते असं म्हटले. He said, I don't know whether he's a sinner or good man, but हा. he opened my eyes. I का was बरा blind. झालेला आंधळा म्हणतो मला माहित नाही तो पापी आहे का काय आहे पण त्याने स्पर्श केला आणि मला डोळे मिळाले. I don't know whether he's a sinner, मी बरा झालो तो पापी आहे का काय आहे मला काही माहित नाही but he opened my eyes. पण त्याने माझे डोळे उघडले मला दिसायला लागलं. They were not happy ते खुश नव्हते that his eyes were opened. की आंधळ्याचे डोळे उघडले त्याला दिसायला लागलं त्याचा आनंद नाहीये. They went to his parents. गेले आई बाबाकडे त्याच्या इन्व्हेस्टिगेशन किती सॉलिड आहे देखो Is this your son? कि ये आपका बेटा है. Yes, he's our son. हाँ हमारा ही है. How could he see? कैसे क्या उसको ऐसा अच्छा We don't know. आम्हाला नाही माहित. Yes, he was blind, हा तो आंधळा होता but now he sees. आता त्याला दिसायला लागलाय. But how he got this sight, we don't know. कसं ते आम्हाला माहित नाही. You can ask him, he's of age. त्यालाच विचारा वयात आलेला मोठा आहे. आता काय लहान राहिलं हा नाही. आता काय कुकुलं बाळ नाही त्याचं त्याला विचारा. Say, they don't want. Aren't they happy? हा मुलाला डोळे मिळाले त्याचा आनंद नाही का. Your son who was blind from birth, Jesus gave him sight. जो जन्मापासून तुमचा मुलगा आंधळा होता त्याला येशूंनी डोळे दिले त्याचा आनंद तुम्हाला नाही. तुम्ही याचे हात धुवून घेता. You should stand by your son. उभं राहायचं ना You मुलाच्या should बाजूने. stand by the name of Jesus. उभं राहायचं ना येशूच्या नावाच्या बाजूने की हा या येशूंनी बरं केलंय त्याला. See, काय हरकत आहे. they won't mind you drinking and smoking and falling in the हा, नाही gutter. त्याच्याऐवजी ते म्हणतील नाही नाही तू दारू पी बाबा तू सिगरेट पी बिड्या फूक गटारात पड ते But they चालेल. will surely mind if you go to church and worship God. पण चर्चला जाऊन देवाची आराधना बिराधना केली तर त्यांना नाही चालत. See, but then who has given these people the right to persecute us? पण या लोकांना कोणी हक्क दिला आपला छळ करायचा. Who made us? कोणी निर्माण केलं आपल्याला.
God made me. देवाने ना, निर्माण मला कोणी केलं? देवाने ना. Did they make me? त्यांनी मला पैदा केलंय का? Can anybody take away the life when he has not given life? त्याने मला जीवन दिलेलंच नाहीये, तर तो माझं जीवन घेऊ शकतो का? Does he have the right? त्याला तो हक्क आहे का? He who has given me life, let him take my life. ज्याने मला जीवन दिलंय त्याने माझं जीवन घ्यावं, मी स्वखुशीनं देईन. ज्याने मला जीव दिला त्याने माझा जीव घ्यावा, मी स्वखुशीनं देईन. If you have no part in my life, माझ्या आयुष्यात आणि जीवनात जर तुमचा काही भागच नाहीये, how can you take away my life? कसं काय माझा जीव घ्यायला तुम्ही येता? After taking away my life, can you put back my life in me? माझा जीव काढून तुम्हाला माझ्यात तो परत घालता येणार आहे? You are not the creator, तुम्ही निर्माण करता नाही आहात, so you cannot be the destroyer. मग तुम्ही नाश करणारे सुद्धा होऊ शकत नाही, कारण तुम्ही मला निर्माणच केलेलं नाही. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Actually, nobody can beat us up. खरं म्हणजे तर कोणी In आपल्याला, fact, nobody should beat another person. खरं म्हटलं तर कोणी आपल्याला मारू शकत नाही आणि कोणीही दुसऱ्या माणसाला मारू नये. We also as Christians should not beat the other people. आपण ख्रिश्चन या नात्याने दुसऱ्यांना मारू नये. Just because he is ungodly, we should not raise a hand. तो अभक्तिमान आहे म्हणून त्याला थोबाडीत मारायचा हक्क आपल्याला नाहीये, Because God is the maker of him कारण also. देव त्याचाही निर्माण करताय. We are not the makers. आपण नाही निर्माण करता, We are निर्माण not the देवाने केलंय. creators. आपण निर्माण करता नाही आहोत, देवाने निर्माण केलंय प्रत्येकाला. कोण देतं आपल्याला हा अधिकार? Secondly, दुसरी बाब, who are they to judge us? ते कोण आपला न्याय करणारे? Nobody can judge our lives. आपल्या जीवनांचा न्याय कोणी नाही करू शकत. If we are wrong, the court is there to judge us. चुकलो आपण तर कोर्ट आहे आपला न्याय करायला. But today, पण आज on the street, 10 people can take judgment in their hands. रस्त्यावरती 10 माणसं कोणी असतील तर ते सुद्धा न्याय स्वतःच्या हातात घेतात. Yes. रस्त्यावरची चौकातली 10 माणसं, 10 मुलं सुद्धा. We belong to God. आपण देवाच्या The मालकीचे whole आहोत. world belongs to God. संपूर्ण जग देवाच्या God is मालकीचे our आहे. maker. देव आपला निर्माण करता. Not only your maker, but the whole world. आणि फक्त तुमचा निर्माण करता नाही, संपूर्ण जगाला निर्माण करणारा आपला देव आहे. If you Amen. have given me breath, then you can take away my breath. तुम्ही जर मला श्वास दिला असेल तर तुम्ही माझा श्वास काढू शकता. But if God has given me the breath, He can take away my पण breath. जर देवाने मला श्वास दिला ना तर माझा श्वास देवच काढेल. म्हणून तर मी 2007 मध्ये वाचलो, माझ्या घरात घुसून मला मारलेलं आहे. मैं तो उसी दिन मरना था नहीं तो. But those people who did that to me, पण ज्या लोकांनी माझं तसं केलं they are still in the jail ते अजूनही जेलमध्ये आहेत. after so many years. एवढी वर्ष झाली, 2007 to 24 काउंट किती झाली, ते अजूनही जेलमध्ये आहेत. Not because they went against me, माझ्या विरुद्ध गेले म्हणून नाही, they were held in something else पण आणिच काहीतरी कुठल्या तरी घोटाळ्यात ते धरले गेले and they are still in the jail. आणि अजूनही जेलमध्ये आहेत. सुटका नाही. Only those who are qualified can take the whip and punish us. जे शिक्षित आहेत त्यासाठी तेच आपल्याला मारून आपल्याला शिक्षा देऊ शकतात. Only Jesus was qualified to take the whip and chase out the money फक्त changers. येशूच शिक्षित होते तेवढे मंदिरामध्ये जाऊन मंदिरात व्यापार Isn't it? करणाऱ्यांना हकलून लावायचा दर्जा Only Jesus. फक्त येशूमध्ये. Because He is the creator. कारण येशू निर्माण करतायत. The creator can take the whip. निर्माण करता हातात चाबूक घेऊ शकतो. निर्माण करता हातात चाबूक घेऊ शकतो. That's what Jesus showed. येशूंनी आपल्याला हे दाखवलंय I made you. की मी तुला निर्माण केलंय, I can discipline you. मी तुला शिस्त लावू शकतो, है ना. But yet the church is blessed. तरी चर्च आशीर्वादित आहे. If there were no oppressors, we wouldn't be in the church. जसं दबाव टाकणारे, विरोध करणारे नसते तर आपण पण एवढी सरळ जात नाही ना की गपचूप येऊन चर्च मध्ये बसू, है ना. त्यामुळे विरोध, दबाव, थोड़ा दुखरा, खोपरा, एनिमी हो गए, अपन भी गपचूप चर्च में आते. फिर All the 11 who gathered in the upper room didn't gather because they loved God or loved one another. It was out of fear that they gathered जे together. सगळे 11 माडीवरच्या खोलीमध्ये जमलेले होते, देवावर प्रीती होती म्हणून नाही, घाबरलेले होते म्हणून जमले. Say, all together. सगळे एकत्र. Kasa hai Peter? Tu असं. kasa? Tu kasa hai? Peter. Say all of John. them. But they John. locked themselves in. लॉक करून आतमध्ये. जॉन ठीक ना, जेम्स, पीटर, ऑल ओके, ऑल ओके. Whatever the reason. काही कारण असो, But many times अनेक वेळा it is those opposition people who keep us together. ते विरोध करणारे आपल्याला एकत्र ठेवतात, हे की नाही. लोक हसून हो म्हणतायत. जो हसला तो फसला, कारण त्यातनं तो गेलेला आहे.
The children of Israel were together in Egypt because they were oppressed. इस्रायली लोक मिस्र देशात अगदी एकत्र राहायचे कारण त्यांना एवढा विरोध होता एवढा दबाव होता ना See? की ते सगळे एकत्र राहायचे की आपण एक रहेंगे. The more they cried out to God, आणि जेवढं त्यांनी देवाचा धावा केला ना God was saying, okay, I'll wait. तेवढं देव म्हणवता ठीक आहे मी थांबीन. Once you become really strong in एकदा तुम्ही prayer, प्रार्थनेत एकदम बलवान झाला ना then I will release you. मग मी तुम्हाला सुटका देतो इथून. The cup of iniquity also has to be full पापाचा घडा भरायलाही पाहिजे ना. before the judgment falls. न्याय पडण्या अगोदर पापाचा घडाही भरला पाहिजे. Amen. आमेन. Hannah's prayer became powerful because of Peninnah. हन्नेची प्रार्थना पनिनेमुळे सवतीमुळे पॉवरफुल झाली सामर्थ्यवान झाली. If he had not married the second time, her prayer wouldn't have been that powerful. तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं नसतं ना तर हन्नेची प्रार्थना एवढी सामर्थ्यशाली झाली नसती. पण तो दुसरी करून सवत घेऊन आला घरात. Opposition always makes us stronger. विरोध आपल्याला नेहमी बलवान करतो. Enemies always make us stronger. शत्रू नेहमी आपल्याला बलवानच करतात. ते That's why चिमटे God होतात. allows them to be म्हणून there. देव परवानगी पण देतो की बसू दे ह्याला थोडे चिमटे बसतात बसू दे हा नॉट इज ए दोडा. That's what pushed her to God in Shiloh. आणि त्यातून ती हन्ना अशी ढकलल्यासारखी शिलोला आली. And that's how Samuel was born. तसा शमूएलाचा जन्म झाला. When persecution arose in the book of Acts, आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सुद्धा जेव्हा छळ सुरू झाला that was the time they went out to preach the gospel. त्यावेळेला ते सुवार्ता सांगायला बाहेर पडले. Even the apostle Paul, the greatest preacher after Jesus, प्रेषित पॉल येशू नंतरचा सगळ्यात मोठा उपदेशक ज्याला म्हटलं जातं प्रेषित पॉल he was one of the greatest persecutors of Christians. तो सगळ्यात मोठा छळ करणारा होता ख्रिश्चन लोकांचा. सारखा छळ करायचा. शौल त्याला त्याचं नाव. God allowed it. देवाने परवानगी दिली होऊ दे घडू दे. But see the turn of events. पण पहा ना घटना कशा बदलल्या. The greatest oppressors became the greatest comforters सगळ्यात मोठे for the विरोधक believers. सगळ्यात मोठे सांत्वनहार झाले बिलियर लोकांचे. सगळ्यात मोठा विरोधक शौल बिलियर लोकांसाठी सगळ्यात मोठा सांत्वनहार झाला. शौलाचा पॉल झाला. Just imagine कल्पना करा if Stephen and other church members were praying every day, स्टेफन आणि बाकीचे चर्चचे सभासद रोज प्रार्थना करत होते. Lord, प्रभू kill Paul, पॉलला ठार मार. kill Saul, शौलाला ठार let मार. him die. त्याला मरू He दे. is persecuting the तो Christians. फार ख्रिश्चन लोकांचा आणि चर्चचा छळ करत आहे त्याला ठार मार. Let him die in the name of त्याला Jesus. मरू दे येशूंच्या नावात. What would have happened? काय झालं असतं. All these churches, all the works that Paul did, all the 14 books हो would ना. have been reduced today. आज पॉलने जे काही कार्य देवासाठी केलं प्रभूसाठी केलं जी काही पत्र लिहिली ते सगळं काम राहून गेलं असतं ना जर स्टेफन आणि बाकीच्या मेंबर्सनी अशी प्रार्थना केली असती तर की शौलाला ठार मार शौलाला ठार मार. Today you can learn from the life of Paul so many things that you can never learn from anybody else. आज त्या पॉलच्या जीवनातनं किती साऱ्या गोष्टी आपण शिकतो ज्या आणि कोणाच्याही जीवनातून आपण शिकू नाही शकत. एवढं शिकायला मिळतं पॉल कडून. एवढा कायापालट झाला त्याचा. क्या हो गया. Jesus understands our pain. येशू आपल्या वेदना समजून घेतात बेटा. Every day there is pressure for us. रोज आपल्यावर दबाव असतो. Every place we go there is that pressure. जिथे कुठे आपण जातो आपल्यावर दबाव असतो प्रेशर असतं. येशूंना माहित आहे. But still तरी I thank God मी प्रभूचे आभार मानतो. in India भारतात we are never pressurized so much. एवढा तर दबाव आणि प्रेशर आपल्यावर We नाही have आहे. so much of freedom. आपल्याला खूप मोकळीकता आपल्या देशात आहे. Yes. फार मोकळीकता आपल्या देशानं आपल्याला दिलेली आहे. The freedom that we enjoy in India, ज्या मोकळीकतेचा आनंद आपण भारत देशात घेतो many countries don't enjoy. अनेक देशांना ती मोकळीकता नाहीये. ती आझादी अनेक We have देशांमध्ये freedom नाही. to worship God. आज आपल्याला देवाची आराधना करायला मोकळीकता आहे. Freedom to go out. आज आपल्याला बाहेर जायची मोकळीकता आहे. Freedom to speak about Jesus. आज येशूंविषयी बोलायची आपल्याला मोकळीकता आहे. Try in Pakistan पाकिस्तानमध्ये करून बघा हे. and some of the countries. आणि बाकीच्या काही देशांमध्ये करून बघा. नाही जमत. The Indians are very loving people. भारतीय लोकच फार प्रेमळ लोक आहेत. कारण Very- भारतीय संस्कृती तशी Yeah, आहे. the culture of India is very big. भारताची संस्कृती तशी आहे म्हणून भारतीय लोक प्रेमळ आहेत. Give a big clap to India. आपल्या भारत देशासाठी एक टाळी वाजवा. Yes. Clap to India, to our Prime Minister, to Chief आपल्या Ministers. भारत देशासाठी आपल्या पंतप्रधानांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक जोरात टाळी वाजवा. Yes. की आपल्याला ही सगळी मोकळीकता आहे. I mean, we can sit here and worship God. आज आपण असं बसून देवाची आराधना करू शकतो.
That's All why thanks to them. pray for India every day. म्हणून रोज भारतासाठी प्रार्थना करा. Pray for Indian government. Pray for Indian people. भारतीय सरकारसाठी रोज प्रार्थना करा. भारतीय लोकांसाठी रोज प्रार्थना करा. आमेन. We got lots of freedom here. खूप मोकळीकता आहे आपल्याला. आपल्याला कोणी अडवत नाही. But yet, तरी Jesus revealed something to us. येशूंनी काही गोष्टी आपल्याला प्रगट केल्या आहेत. He told Paul, येशू पॉलला म्हणाले, Saul, Saul, शौला शौला, why do you persecute me? तू का माझा छळ करतो? Saul said, but I never persecuted you. I don't know you. तर शौल म्हणाला, मी नाही तुझा छळ करत आहे, मला माहित पण नाही तू कोण आहेस. When you are persecuting the Christians, you are persecuting पण me. ख्रिश्चन लोकांचा तू छळ केला तर येशू म्हणतात तू माझा छळ करतोयस. Because Jesus is the head कारण येशू आपलं मस्तक आहे. of us, our येशू lives. ख्रिश्चन लोकांच्या जीवनाचं मस्तक We येशू are the आहे. body of Christ. आणि आपण ख्रिस्ताचा देह आहोत. So when the body is whipped, आणि देहाला जर फटके बसले the head feels the pain. तर मस्तकाला वेदना होतात. मस्तक येशू आहेत. That's why in the Old Testament Bible says, म्हणून जुन्या करारात बायबल म्हणतं in all their afflictions he was afflicted. त्यांच्या सर्व त्रासांमध्ये त्यालाही त्रास झाला. So every time you have pain, he has pain. तर ज्या दरवेळेला तुला दुखतं येशूंनाही दुखतं. Amen. तुला वेदना झाल्या येशूंनाही होतात. Sixth point. 6वा मुद्दा, Trampling the blood of Jesus. येशूंच्या रक्ताला तुडवणे. If you trample upon the blood of Jesus, there is no chance. तू येशूंच्या रक्ताला तुडवलं तर मग विषयच संपला. तुला काहीच संधी नाहीये. The Bible mentions बायबल सांगतं the word blood more than 400 times. 400हून जास्त वेळेला रक्त हा शब्द बायबल मध्ये लिहिलेला आहे. And since God mentions the blood so often, आणि देव या रक्ताची नोंद एवढ्या वेळेला करत असल्यामुळे we know that the blood is very, very important. आता आपल्याला कळलंय की ते रक्त अतिशय अतिशय महत्वाचं आहे. In the Old Testament, जुन्या करारात the blood of cattle and sheep was mentioned many, many times. गुराढोरांचं रक्त म्हणा किंवा शेळ्या मेंढ्यांचं रक्त म्हणा त्याची खूप वेळा नोंद आहे. The whole offering, the ceremonial offering was filled with only blood. सगळी होमार्पण यज्ञार्पण सगळी अर्पण जुन्या करारामध्ये वेदीवर जी व्हायची ती जनावरांच्या रक्तांनी भरलेली The असायची. blood was shed as the sacrificial offering to God. आणि ते रक्त देवाला यज्ञार्पण म्हणून अर्पिलं जायचं. The first time blood was shed was in the Garden of Eden. आणि पहिल्यांदा जे रक्त अर्पण केलं गेलं ते एदेनेच्या बागेत. When Adam and Eve sinned against God, आदाम आणि हवेनं जेव्हा देवाविरुद्ध पाप केलं God himself slew the lamb. देव स्वतः आला, त्याने मेंढरू कापलं. Though it is mysteriously hidden, आणि जरी ते रहस्यमय रीतीनं लपवलेलं आहे but there, पण तिथे Bible says बायबल म्हणतं in Genesis 3:21 उत्पत्ती 3रा अध्याय 21वे वचन that the dripping blood covered them both. किती जे गळणारं रक्त होतं त्या रक्तांचे जे थेंब ओघळत होते त्यातून ते दोघे झाकले गेले. And for Adam and his wife, the Lord God made coats of skins and clothed them. आणि आदामासाठी आणि आदामाच्या बायकोसाठी उत्पत्ती 3:21 कातड्याचे अंगरखे करून देवाने त्यांना लपवले. Because it was useless God explaining to Adam and Eve then. कारण की त्यावेळेला देवाने आदाम हवेला हे सगळं समजावून सांगणं निरुपयोगी होतं. They wouldn't understand. त्यांना कळणारच नाही त्यावेळेला हे सगळं सांगून. That's why after the law was introduced, God slowly started explaining the importance of the blood. म्हणून नियमशास्त्र आल्यानंतर आणि नियमशास्त्राची ओळख माणसांना झाल्यानंतर देवाने रक्ताविषयीनं पण लोकांना हळूहळू सांगायला सुरुवात केली. Amen. आमेन. And God showed the first sign when they were in Egypt. आणि देवाने पहिलं चिन्ह त्यांना ते मिस्र देशात असताना दाखवलं. After sending 9 plagues, 9 पिढा त्यांच्यावर पाठवून Pharaoh still was adamant in releasing the Hebrews. 9 पिढा 9 मर्या त्यांच्यावर पाठवून सुद्धा फारो इतका हट्टी झाला की हिब्रू लोकांना सोडेच ना. But God showed it through it all. पण देवाने त्या सगळ्या प्रवासात त्यांना दाखवलं That nothing can save you. की तुम्हाला काहीही वाचवू शकत नाही. Only the Lamb of God will save you. फक्त देवाचा कोकराच तुम्हाला वाचवेल. Then God said, मग ते बोलला take a lamb, की कोकरू घ्या, cut it, मेंढरू घ्या, कापा, apply the blood on the doorposts and the lintels. त्याचं रक्त तुम्ही तुमच्या दाराला बाहेर वेशीला लावा. Then the angel of death will pass over. मग मृत्यूचा दूत तिथून जाईल. And that night you will be saved. त्या रात्री तुम्ही वाचाल. And then they were saved after so many years. त्यानंतर अनेक वर्ष ते वाचले. More than 400 years. 400 वर्ष त्याहून जास्त.
So this blood, हे रक्त, it signifies the death of our Lord Jesus Christ. हे रक्त आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या मृत्यूचं दर्शक आहे. Because John the Baptist said, कारण बाप्तिस्मा देणारा योहान म्हणाला, behold the Lamb of God पहा हा देवाचा कोकरा that takes away the sin of the world. जगाचे पाप हरण करणारा. Amen. हालेलुया, आमेन. So Jesus became the Lamb of God. तर येशू देवाचं कोकरू झाले. He took our sins, येशूंनी आपलं पाप घेतलं. died for us on the cross, आपल्यासाठी येशू वधस्तंभावर मरण पावले. and the wages of sin was paid. आणि पापाचं जे वेतन भरायला लागत होतं And so ते येशूंनी भरलं. nobody can go to heaven तर कोणीही स्वर्गात जाऊ शकत नाही except by the blood of the Lord. येशूंच्या रक्ताशिवाय स्वर्गात कोणी जाऊ नाही शकत. Bible clearly says बायबल स्पष्टपणे सांगतं in Hebrews 9:22, इब्री करास 9 अध्याय 22 वचन, without shedding of blood there is no forgiveness of sins. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. See, Oh, it is hallelujah. plain and clear. रक्त पाडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. इब्री करास 9:22. So you cannot escape through this blood. तर या रक्तापासून तुम्ही पळवाटा नाही काढू शकत. I mean, you have to apply this blood. तुम्हाला हे रक्त वापरावंच लागेल. We all of us have sinned. आपण सर्वांनी पाप केलंय We all recognize this fact. आणि ही वास्तविकता आपण सगळे स्वीकारतोय की आपण सगळे पापी आहोत. Because when we search in our hearts, का आपली हृदय आपण शोधली. even at night when you sleep, you know that we have sinned. रात्री आडवं पडल्यानंतर आपल्याला कळतं ना की आपल्याकडनं पाप झालेलं आहे. Our conscience bears witness with us that we are sinners. आपला सद्विवेक भाव आपल्याला साक्ष देतो. कोणी सांगायची गरज पडत नाही. रात्री आडवा पड, तुझं हृदय तुला सांगेल, कोसेल की तू आज चुकलाय, तू पाप केलंय. When we think about our past failures, आपण आपल्या भूतकाळातल्या अपयशाचा विचार केला, what can we do about it? काय करणार आपण त्याचं? Who can wash away our past sins? कोण आपल्या भूतकाळातलं आपलं पाप धुणार? Only somebody who knows the past, present and future. ज्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ ठाऊक आहे तोच हे करू शकतो. Somebody who lives in eternity. जो अनंत काळात जगतो त्यालाच हे जमणार आहे. And Jesus is of the ancient of days. आणि येशू अनादी काळापासूनचे आहेत असं लिहिलंय. He is the same yesterday, today and forever. येशू काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. That's why he could wash away our past sins also. म्हणून येशू आपलं भूतकाळातलं पाप सुद्धा धुवू शकले. He can wash away our present आणि sins. वर्तमानातलं सुद्धा पाप आपलं येशू धुवू He शकतात. can wash away our future आणि sins. आपल्या भविष्यकाळातलं पाप सुद्धा येशू धुवू शकतात. See, many times अनेक वेळेला the worldly people, they sit down and they think, oh, who will wash away my past history? जगिक लोक खाली बसून डोक्याला हात मारून हा विचार करत राहतात की माझा भूतकाळ आहे, हा माझा हा इतिहास आहे, आता हे माझं भूतकाळ कोण धुवून काढेल? I mean, I did certain mistakes there. झालं, आता माझ्या भूतकाळात माझ्याकडनं काही चुका झाल्या. How can I go back and rectify it? आता कसं त्या भूतकाळात जाऊन मी ते दुरुस्त कसं करणार? How much we also wish that we did not have those few dark pages in the history of our lives. आपण सुद्धा असे विचार करतो ना. प्रत्येक माणूस हा विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये ती जी थोडी पानं माझ्या आयुष्यातली भूतकाळ जी झाली ते माझं पाप आहे, त्या माझ्या चुका आहेत, ते नसतं झालं तर बरं होतं. Say, who can wash it? पण ते कोण धुणार? ते असल्याचं नसल्यात काढणार कोण? Jesus. येशू. आपल्याला नाही जमणार. तू आणि मी जाऊ शकतो भूतकाळात? Say, जे पाप, जे चुका केल्या आहेत त्या दुरुस्त करू शकतो का भूतकाळात जाऊन परत? that नाही guilt करू शकत. itself is gone. आणि ती दोषी भावना मग निघून जाते कारण येशूंनी ते करून टाकलं. Amen. आमेन. Because if we think about the coming judgment also, कारण की येणाऱ्या न्यायाचा जरी आपण विचार केला and if there was no Jesus, आणि येशूचं नसते, if there was no blood, रक्त नसतं, our hearts tremble. तर आपली हृदय थरथरतात रे. I mean, where am I going to? घबराहट हो जाती अंदर से की मी कुठे चाललो आणि कुठे जाणार आहे. Where those people who have died before me have gone? माझ्या अगोदर मेलेले कुठे गेले असतील? I mean, you go. I mean, in the funeral there are hundreds. मैतीला शेकडो लोक येतात. But when you leave the earth, you leave alone. पण पृथ्वी सोडताना आपण एकटे जातो ना. And where that person has to go? आणि त्या माणसाने कुठे गेलं पाहिजे? Who will lead him where? मेल्यावर त्याला कोण कुठे नेणार आहे, चालवणार आहे, मार्गदर्शन करणार The आहे? world thinks over it. जग त्याचा विचार करतं बेटा. They may not say it बोलणार नाही कोणी, पण विचार because करतात. कारण nobody has removed the screen and seen the other side. कारण पडदा उघडून पैल तीर कुणाला दिसत नाहीये. All those who are feeding you with all that intelligence and wisdom about afterlife, they have not even properly seen this life. आणि जे लोक तुम्हाला जे काही ज्ञान नंतरच्या, पुढच्या, पश्चातच्या जीवनाविषयी देत आहेत त्यांना त्यांच्या सध्याच्या जीवनाचं धड ज्ञान नाहीये. And they are telling you afterlife आणि what ते will तुम्हाला happen. नंतरच्या जीवनाचं ज्ञान देत आहेत. What do they know? त्यांना काय ठाऊक आहे? क्या देखा उन लोगों ने? At least if Lazarus comes and हो tells ना. us, I will believe him. कमीत कमी लाजर जर येऊन बोलला तर आपण विश्वास पण ठेवू कारण तो मेलेल्यातला परत जीवन झाला.
something he can say little bit. थोडंफार तरी तो आपल्याला सांगू शकतो की हा थोडी झलक तो मैंने देखी थी. 3 days, whatever I saw, I will tell you. 3 दिवस जे मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगतो चला, कारण मी मरून परत जीवन झालोय. But none fall in the category of Lazarus. पण लाजराच्या वर्गात आपल्यातलं कोणीच पडत नाही ना. Yet they will speak about afterlife. तरी सुद्धा ते नंतरच्या जीवनाविषयी बोलतात. And there are many fools listening to आणि them. अनेक मूर्ख त्यांचं ऐकतात. Only Jesus, फक्त येशू who came from heaven, जे स्वर्गातून आले can tell you तुला सांगू शकतात what is there after life. या जीवनानंतर पुढे काय आहे. ही प्राणज्योत इथे मालवली की पुढे काय आहे हे फक्त येशूच सांगू शकतो. Only Jesus, who died and rose on the 3rd day, can tell you what is happening in फक्त the next येशूच life. जे मेले आणि तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले तेच सांगू शकतात की अनंत काळचं जीवन काय. That's why he stayed 40 days on this earth after he rose from the dead. म्हणून तर येशू पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवस या भूतलावर राहिले. They saw him. लोकांनी येशूंना पुनरुत्थित झालेलं पाहिलं. It's not reincarnation. ते काय असा पुनर्जन्म नव्हता झाला. It is the resurrection. पुनरुत्थान झालं होतं, पुनर्जन्म नाही. Yeah, it's not reincarnation. It is the पुनर्जन्म resurrection. नव्हता. येशू काय पुन्हा जन्माला येऊन त्यांना भेटले नाही. 40 दिवस पुनरुत्थान झाल्यावर दिसले त्यांना. फरक आहे याच्यात. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. It is the resurrection. पुनरुत्थान. Then we came to know. मग आपल्याला कळलं Oh, that means even if a person dies, he can come back like this. की अच्छा एखादा माणूस मेला तरी असा परत पुनरुत्थित होऊ शकतो. He will have a body also. त्याला शरीर पण असू He शकतो. will look like this तो also. असाही दिसू शकतो. Because some people say, कारण काही लोक म्हणतात after you die, तू मेल्यावर you will become some animal or something else. तू काहीतरी जनावर बनणार नाही तर आणि काहीतरी बनणार. Because for them, त्यांच्यासाठी man is the highest level. मनुष्य म्हणजे सगळ्यात उच्च. And you can never reach that level. आणि त्या स्तरापर्यंत तुम्ही परत नाही पोहोचू शकत. After you pass many births. अनेक 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 जन्म तुझे झाल्यानंतर And if you really prove yourself, you will once again become a man. आणि खरोखर तू स्वतःला सिद्ध केल्यानंतर मग परत तू मनुष्य रूप धारण करून येऊ शकतो. Just imagine. कल्पना करा. After your death, you become animal. तुझा मृत्यू झाला आणि मेल्यानंतर तू जनावर Will you झाला. be happy? तू खुश राहशील का. I mean, you will say, at least manhood was good. तू म्हणशील अरे आदमी था अच्छा था ना. I mean, just imagine a soul having a body of an animal. कल्पना करा जीवाला. Man's soul having the body of an animal. कल्पना करा माणसाच्या जीवाला जनावराचं शरीर आहे. म्हणजे माझ्या जीवावर जनावराचं शरीर झालं. It's like Nebuchadnezzar in 7 years. तर 7 वर्षात नबुकेदनेझर कसा होता तसं होईल. Eating grass. गवत खायची पाळी. Isn't it? हे की नाही. हो की नाही. Some people think hell is just an imagination. काही लोक म्हणतात नाही नरक बिरक कुछ नाही रहता हो काल्पनिक जग है. हो का जायचं का मग. See, जाना ही इतना जाना है. some people say, काही लोक म्हणतात हेच नरक है, हे स्वर्ग है. पृथ्वीवरच आमचा स्वर्ग नरक सगळं आहे. Yes, they argue heaven is here, hell is here. ते वाद घालतात या गोष्टींवरती. स्वर्ग इथेच आहे नरक पण इथेच आहे. But Bible does not teach us that. पण बायबल नाही आपल्याला असं शिकवत. When I was in the world, people used to tell me, मी जगात असताना लोक मला म्हणायचे हेच नरक है. यही स्वर्ग आहे यही नरक आहे. इथंच भरायला लागतं. हो केलेलं इथंच भरावं लागतं. केलेलं इथंच भरायला लागतं. असं हेच स्वर्ग आहे, हेच नरक हेच आहे. नरक आहे. And those who are suffering miserably, they say this is hell for us. आणि ज्यांना भयानक त्रास होत असतात ना इथे ते पण कबूल करतात की हो हो हे नरकच आहे. Some people who are enjoying life, they are saying this is heaven. आणि काही लोक जे जीवनात आनंद करत असतात मज्जा करत असतात ते म्हणतात हो हे स्वर्ग आहे. But we know the Bible says the hell is a present location and a future location also. पण आपल्याला माहिती आहे बायबल आपल्याला सांगतं नरक एक आहे एक जागा आहे. भवितव्यातली जागा आहे वर्तमानातली पण जागा आहे. Yes, it's a future location नरक also. एक ऍड्रेस आहे तो एक पत्ता आहे ती एक जागा आहे. भवितव्यातली पण आहे. Jesus said, येशू I बोलले mean in John 3:36 I think. योहान 3:36 बहुतेक. John says, योहान म्हणतो he that believes on the Son जो पुत्रावर विश्वास ठेवतो has everlasting life. त्याला अनंत काळचं जीवन But he मिळतं. that does not believe on the Son पण जो पुत्रावर विश्वास ठेवत नाही shall not see life, तो जीवन पाहणार नाही.
but the wrath of God. तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहील. योहान 3:36. Some say hell is only a grave. काही लोक म्हणतात नरक म्हणजे फक्त कबर. कबरच नरक आहे. No. असं नाही. Bible doesn't say that. बायबल असं म्हणत नाही की कबर नरक आहे. If earth is hell, पृथ्वीचा नरक आहे. after the rich man died, where did he go? तर श्रीमंत माणूस मेल्यावर कुठे गेला मला सांगा? कुठे गेला तो? श्रीमंत माणूस बायबल मधला ना, मेल्यावर कुठे गेला? He went down खाली गेला ना. to Hades, Bible says. अधोलोकी गेला बायबल म्हणतं. Lazarus also died. लाजरही मेला. He didn't say, oh, this is heaven, earth is heaven. No, तो he नाही went असं to another म्हणाला. place. तो नाही असं म्हणाला पृथ्वी स्वर्ग आहे. नाही, तो मेल्यावर आणि कुठेतरी गेला. So hell is different. तर नरक वेगळा पत्ता आहे. इट्स अ लोकेशन, सेपरेट लोकेशन. And that is eternity. आणि ते अनंत काळासाठीच आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, if your hand sins, cut it off. तुझा हात तुला पाप करायला लावत असेल तर तो हात कापून टाक. If your feet makes you to sin, cut it off. तुझे पाय तुला जर पाप करायला लावत असतील तर ते पाय कापून टाक. It's better to enter into life minus these things ते पाय ते हात न घेता अनंत काळच्या जीवनात गेलेलं बरं. rather than having 2 hands and 2 legs and be cast into everlasting पण fire. संपूर्ण शरीर शाबूत ठेवून 2 हातासकट 2 पायासकट नरक नको. Yes. नको. It's a place which is below the earth. म्हणजे somewhere. ती जागा या पृथ्वीच्या पोटाखाली कुठेतरी आहे. Amen. आमेन. आमेन. Hell is absence from the Lord. नरक म्हणजे प्रभूपासून अनुपस्थिती, ॲब्सेंट, Yes. गैरहजेरी. नरक म्हणजे प्रभूपासून गैरहजेरी. Matthew 25:46 says, मत्थय 25:46 म्हणतं. and these shall go away into everlasting punishment, but the righteous into life eternal. मत्थय 25वा अध्याय 46वा वचन. आणि हे सर्व काळच्या शासनात जातील पण न्यायी सर्व काळच्या जीवनात जातील. Amazing. आश्चर्यकारक आहे. Otherwise, why would God send His Son for us? नाही तर देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवलाच कशाला असता? This is a substitution. आपली जागा त्याने घेतली ना. He took our place. आपली जागा येशूनी घेतली. The gospel is not just persuading people to do good. शुभवर्तमान लोकांना केवळ तुम्ही चांगलं कर्म करा म्हणून आळवणी करणारं नाहीये. Everybody else says, do good, do good, do good, do good. बाकी सगळे म्हणतात अच्छा कर, अच्छा कर, चांगलं कर, पुण्याई कर. We only say, stop doing good, repent, believe in the gospel. फक्त आपण म्हणतो किंवा आमच्यासारखे म्हणतात की चांगलं करणं बंद कर, पश्चाताप कर, शुभवर्तमानावर विश्वास ठेव आणि येशूकडे. We never say, use your merit to make up for the wrongdoings you have आम्ही done. कधीच असं म्हणत नाही की तू जे काही चुकीचं काम केलेलं आहे ते भरून काढायला 4 चुकीची कामं केली होती तर ती भरून काढायला 8 चांगली कामं कर, अशी शिकवण आम्ही कधी देत नाही. Isn't it? People do that. पण लोक असं करतात. You did 4 mistakes, do 10 good, you will be saved. 4 चुकीची कामं तू केली ना, आता 10 चांगली कामं कर, त्याच्यात ते झाकलं जाईल. God knows that we have no merit. देवाला माहिती आहे आपल्यामध्ये तो दर्जाच नाही, ते गुणधर्मच नाहीयेत. Man cannot do good. मनुष्य चांगलं करू शकत नाही. He has to be good to do good. मनुष्यानी चांगलं असलं तर पाहिजे ना चांगलं करायला. That's what Jesus said. असं येशू म्हणाले. Only a good tree will bear good fruit. चांगल्या झाडाला चांगलं फळ येईल. A bad tree will bear bad fruit. वाईट झाडाला वाईटच फळ येणार आहे, तुम्ही काही करा. But what we are doing is, पण आपण काय करतो? we are telling every bad tree to bear good fruit. प्रत्येक वाईट झाडाला आपण जाऊन सांगतो चांगलं फळ द्या, चांगलं फळ द्या, Do good. चांगलं करा, Do good. चांगलं Do करा, good. चांगलं करा. We are saying we are bad tree. ते म्हणतात आम्ही वाईट झाड आहोत. Isn't it? हे की नाही? If a person has AIDS, समजा एखाद्या माणसाला HIV झाला, एड्स, he wants to do good, त्याला चांगलं करायचंय and somebody meets with an accident, आणि समजा कुणाचा अपघात झाला and that fellow needs blood, आणि ज्याचा अपघात झालाय त्याला रक्ताची गरज आहे and you want to do good, आणि तुला करायचंय चांगलं काम. you tell the doctor, take my blood तुम्ही डॉक्टरांना सांगितलं माझं रक्त काढा, and give him life. आय एम रेडी टू डोनेट, त्याला जीवन द्या. Because I want to do डोनेट good. डेथ व्हॉट? But he has got AIDS. अरे पण तुला एड्स आहे ना. If you give his blood, that fellow who has to die after 1 month will die tomorrow. तू ज्याला एड्स झालेला आहे, तू जर त्याला रक्तदान केलं तर तो उद्या मरायचा, आज नाही का मरायचा? See, your blood is not accepted. तुझं रक्त नाही स्वीकारलं जात आहे, तुझ्या रक्तात एड्स आहे.
Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? It cannot save anybody. आपण नाही, तो नाही कुणाला वाचवू शकत. Even we had blood camp. आपल्याकडे रक्तदान शिबिर होतं ना वरच्या मजल्यावर. तुला शुगर आहे का? हाँ, तुला diabetes आहे का? डॉक्टर तुला पहिले हे आहे पूछता का? है, तेरे को क्या क्या 100 things they ask. काय काय विचार डॉक्टर काय विचारतात पहिले? तेरी हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री बता. Yes. हो. After you give the whole medical history, then they say you are now ready to give blood. आणि मेडिकल हिस्ट्री तू तुझी डॉक्टरांना सांगितली की त्याच्यानंतर ते ऐकून मग सांगतात की तू रक्तदान करू शकतो की नाही, आणि मग करू शकत असशील तर म्हणतात कम स्लीप गिव्ह. See that superstar Mr. Amitabh Bachchan. मिस्टर अमिताभ बच्चन सुपरस्टार, सदी का सुपरस्टार. When he met with an accident, त्यांचा जेव्हा एकेकाळी अपघात झाला, he had to be given blood. त्यांना रक्तदान कोणीतरी करायला हवं होतं, तेव्हा And रक्त he लागत होतं. himself confessed it. त्यांनी स्वतः कबूल केलंय का इंटरव्ह्यू मध्ये? One bottle of blood had some contamination. एक बाटली रक्ताची मला त्यांनी जी दिली त्याच्यात काहीतरी बाधा निघाली, And because of that, some 75% of his yes. liver got damaged. त्यामुळे ते म्हणतात 75% माझं लिव्हर आज काम नाही करत. Only 25 is फक्त 25% लिव्हर Only 25%. अमिताभ बच्चन जी यांचं काम करतंय त्या एका बाटलीच्या रक्तामुळे ज्यांनी कोणी डोनेट केलं. He wanted to do a good work, त्यांना चांगलं काम करायचं होतं ते ज्यांनी कोणी दिलं, but पण it reduced his life. त्यांचं जीवन कमी झालं, त्यात लिव्हर फक्त 75% चालतंय त्या माणसाचं. What I'm saying is, मला जाऊ म्हणायचंय ते हे आहे, after you give your heart to Jesus, तू तुझं हृदय येशूंना दिल्यावर then start doing good. तत्पश्चात चांगली कामं कर. Because then you become a good tree. मग तू चांगलं झाड बनतो. वाईट झाड असताना चांगली कामं तू काय करायला जातो? ती चांगली होणारच नाहीत. पहिलं चांगलं झाड बन, मग चांगली कामं कर. That's why Jesus came first, म्हणून येशू पहिले आले, took our sins, आपलं पाप घेतलं, and now he saves us. आणि आता येशू आपल्याला He तारतात, comes in our lives, आपल्या जीवनात येतात, and only goodness flows out आणि of मग us. आपल्यातनं फक्त चांगुलपणा वाहतो, व्हायला हवा. Amen. आमेन. God gave the most important thing to us to have life, and that is his blood. देवाने आपल्याला जीवन प्राप्त होण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे ते दिलं, आणि ते म्हणजे त्याचं रक्त दिलं. Amen. आमेन. We'll continue next week. पुढच्या आठवड्यात आपण सुरू ठेवू. I told you this message is a little bit tough, मी सांगितलं हा संदेश काहींना जरा अवघड वाटेल, but it is always good because it is like a bitter medicine for us. Some of the things we need to have certain level of fear. पण अशा गोष्टी बोललेल्या नेहमी चांगल्या, कारण की त्या कडू औषधासारखं काम करतात. Because these things draw us more closer to God. कारण असे सगळे संदेश ऐकून आपण देवाच्या अजून जवळ येतो. The coming of Jesus is imminent. येशूंचं दुसरं आगमन अटळ आहे, अटळ. You know, some of the countries started hearing even trumpet calls. काही देशांमध्ये त्यांना करण्याचा आवाज सुद्धा यायला लागलेला आहे. एवढं येशूंचं दुसरं आगमन अटळ आणि जवळ आहे. Anything can happen anytime. कधीही काहीही होऊ शकतं. A sudden rapture will take us out of this अचानक place. स्वर्गारोहण होऊ शकतं. So you have to be ready. तुम्ही तयार पाहिजे. Believe in Jesus Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा, Because he is the only one who was lifted up in the cloud. कारण येशू एकटेच मेघारूढ झाले. Right in the sight of the disciples. शिष्यांच्या नजरेसमोर He was taken up in a cloud. मेघारूढ होऊन येशू वर गेले, He went straight to heaven. सरळ स्वर्गात, And we are following him. आणि आपण त्या येशूंच्या मागे चालतोय. So if he is lifted up, we will also be lifted up. तर येशू जर वर उचलले गेलेले आहेत तर आपणही वर उचलले जाऊ. And that day of rapture is coming. आणि तो स्वर्गारोहणाचा दिवस लवकर येत आहे. Yes. So don't believe a lie. तर खोट्यावर विश्वास ठेवू नका, Believe the truth. सत्यावर विश्वास ठेवा. That's why many times people, even when they talk, they say, is it gospel truth? म्हणून अनेक वेळेला लोक आपसामध्ये चर्चा करताना सुद्धा म्हणतात, हे गॉस्पल सत्य आहे ना, गॉस्पल ट्रूथ आहे. Is it gospel truth? एक म्हण आहे Yes, लोकांमध्ये, there is a saying. एक म्हण आहे लोकांमध्ये. काही पण खरं काही सांगत असतील तर लोक विचारतात त्याला, इज इट अ गॉस्पल ट्रूथ? Even on the news channel I heard, म्हणजे बातम्यांचे जे चॅनल आहेत ना त्याच्यावर सुद्धा मी हे ऐकलेलं आहे. they use this phrase, is it gospel truth? हे म्हण ते वापरतात खऱ्यासाठी की हे गॉस्पल ट्रूथ आहे. That means they believe म्हणजे त्यांचा विश्वास आहे. that gospel is the truth. गॉस्पल म्हणजे शुभवर्तमान, तेवढं सत्य आहे. And just imagine a person, आणि कल्पना करा एखादा माणूस, he is saying, I am the truth. समजा तो म्हणतोय की मी सत्य आहे.
My Jesus said, I am the truth. येशू म्हणाले मी सत्य आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the way. मी मार्ग आहे, I am the life. मी जीवन आहे. येशू म्हणाले Finished. झालं, संपलं That ना. one statement should solve all our questions. त्या एका विधानातून आपले सगळे प्रश्न खरं म्हटलं तर सुटले पाहिजे. Whether he is right or not. येशू बरोबर आहेत का नाहीत का, सगळे प्रश्न त्या एका विधानावर सुटले पाहिजेत. I am the way. मी मार्ग आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the life. मी जीवन आहे. मार्ग No तू, सत्य man तू. comes to the Father एकही माणूस पित्यापर्यंत पोहोचणार नाही without me. जोवर तो माझ्याकडे येत नाही. That is not arrogance, that is truth. त्याला उद्धटपण मानू नका, ते सत्य आहे. That is not lies, that is the truth. ते खोटं नाहीये, ते सत्य आहे. Amen. म्हणून येशू म्हणाले. Let's Amen. worship the Lord. मग चला प्रभूची आराधना करूया. हालेलुया. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन पर भी हालेलुया. प्यार करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन पर भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। हालेलुया. आमेन. एक गाल पर जो मारे तमाचा, दूजा गाल भी देना। हालेलुया. ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। एक गाल पर जो मारे तमाचा, दूजा गाल भी देना। ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। अपनों को तो अपना सब कुछ हालेलुया. सब लोग देते हैं, गैरों पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं। Amen. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, गैरों पर भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। Thank you, Jesus. अपनों से जैसा वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम। हालेलुया. यीशु मरा तेरे पापों के खातिर, ये विश्वास करो तुम। Yes. अपनों से जैसा वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम। यीशु मरा तेरे पापों के खातिर, ये विश्वास करो तुम। अपनों पर तो अपना सब कुछ सब लोग लुटाते हैं, गैरों पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन पे भी प्यार करना मसीहा। Thank you, Jesus. धन्यवाद येशू. If there are people who have not yet given their hearts to Jesus, काही लोक तुमच्यामध्ये जसे असतील की ज्यांनी आपलं हृदय असून येशूंना दिलेलं नाही, it's very important decision that you have to make. हा फार महत्वाचा निर्णय आहे जो तुम्ही घ्यायला हवाय. You have made many decisions in your life अनेक निर्णय तुम्ही आजपर्यंत आपल्या जीवनात घेतलेले आहेत. concerning your future, career, business, whatever. भविष्याविषयी, तुमच्या करिअर विषयी, व्यवसाय विषयी, नोकरी विषयी. That is nothing compared to this decision ते या that you will make. निर्णयापुढे शून्य आहेत. Because कारण it concerns your eternity. या एका निर्णयावर तुझा मोक्ष ठरलाय बेटा.
आणि As तो long दिवस येतो as you कधी ना have कधी. life, जोवर तुझ्याकडे जीवन आहे this decision has to be made. हा निर्णय घेतला गेला पाहिजे. After death, you cannot make this decision. मेल्यानंतर हा निर्णय नाही घेऊ शकत तू. It is now. आता If you are not sure of your जर salvation, तुला तुझ्या तारणाची खात्री नसेल there is no harm in repenting again. तर परत पश्चाताप करण्यात काही हरकत There नाही. is no harm in repeating that repentance prayer once again. पश्चातापाची ती प्रार्थना परत करण्यात काही हरकत नाही. Yes. So if you are not sure, तुला जर खात्रीच नाहीये की माझं तारण झालंय का नाही झालेलं, open your heart, हृदय उघड. especially the children, खास करून जी मुलं आहेत ना, मुलं मुली, लहान मुलं, because you may not have really taken it seriously. वयात येणारी मुलं मुली, कदाचित तुम्ही गांभीर्याने घेतलंच नसेल हे सगळं अजूनपर्यंत, But today's word may have touched you पण आजच्या संदेशातून कदाचित तुम्हाला स्पर्श कुठेतरी झाला असेल, because it's very good. कारण हे चांगलंच आहे. This kind of message is hard to preach. अशा पद्धतीचे उपदेश सांगणंही अवघड आहे. This kind of message is hard to gather people in the church. आणि अशा पद्धतीचे उपदेश चर्चमध्ये लोकांना कमी गोळा करतात. अवघड जातं लोक गोळा करायला अशा पद्धतीच्या उपदेशांमध्ये. But it has to be spoken. पण हे उपदेश दिले तर पाहिजेत. As a pastor, I am bound to speak such a पास्टर या message. नात्याने याही गोष्टी मीच तुम्हाला सांगणं बांधील आहे. Are you ready? तयार आहात? So if you have not given your heart, जर तुम्ही अजून आपलं हृदय येशूंना दिलं नसेल now is the most precious तर moment. आत्ताची वेळ अतिशय मौल्यवान वेळ आहे. Make this prayer after me. ही प्रार्थना माझ्या मागून बोला. Heavenly Father, म्हणा, स्वर्गीय बापा, I am a sinner. मी पापी आहे. I agree I have sinned against you. मी सहमत करतो की मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Forgive me मला क्षमा कर of all my sins. माझ्या सगळ्या पापांची. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धुवून काढ. by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात My past and my present. माझा भूतकाळ, माझं वर्तमान काळ Cleanse me, Lord. साफ करून टाक. माझा भूतकाळ आणि I वर्तमान काळ. believe माझा विश्वास आहे Jesus is the way, the truth and the life. येशू मार्ग, सत्य आणि जीवन आहेत. I believe माझा विश्वास आहे Jesus is the Lamb of God येशू देवाचा कोकरा that आहे. took away the sins of the world, येशू देवाचा कोकरा आहे जे जगाचं पाप हरण करतात. which includes even my sins. ज्या जगात मी पण आलो, माझंही पाप आलं. Lord Jesus, प्रभू येशू, I believe in you, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो that you are the Savior, की तू तारणारा आहेस, you are the Lord तू प्रभू आहेस of my life. माझ्या जीवनाचा. I accept you मी तुला स्वीकारतो as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Please come into my heart. प्लीज माझ्या हृदयात ये. I receive you मी तुला स्वीकारत आहे right now in my heart. आता या वेळेला माझ्या हृदयामध्ये. Save me, Lord. मला वाचव, तार, मोक्ष दे Save मला. me, Jesus. मला मोक्ष दे, मला तार. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I accept right now this salvation या वेळेला मी हे तारण स्वीकारत आहे because आता, I have made this prayer in Jesus. कारण ही प्रार्थना मी येशूंच्या नावात करत आहे. Amen. Amen. थँक यू लॉर्ड फॉर amen. सेव्हिंग मी. धन्यवाद. Yes. It is so good. किती छान. I'm telling you, this is the greatest day of your life. If you have surrendered your life today, आज जर तुम्ही तुमचं जीवन, तुमचं हृदय येशूंना दिलं असेल तर तुमच्या जीवनातला सगळ्यात महान दिवस आजचा आहे. I also can never forget the day I gave my heart to मी Jesus. सुद्धा कधी तो दिवस विसरू शकत नाही की ज्या दिवशी माझं हृदय मी येशूंना दिलं. I know the place where I gave my heart to मला ती Jesus. जागा सुद्धा ठाऊक आहे की जिथं मी माझं हृदय, माझं जीवन येशूंना दिलं. Sometimes we may not know the date or maybe the days or maybe even the place. कधी कधी ती जागा किंवा तारीख किंवा तो दिवस आपल्याला लक्षात नाही राहणार, But near about time and location, पण थोडंफार आपल्याला लक्षात राहतं. तसं मला अगदी पक्क लक्षात आहे की मी कुठे तारला गेलो, कुठे मी ती सरेंडर प्रेयर केली होती. and once you give your heart, आणि एकदा आपण आपलं हृदय येशूंना असं दिलं, you have nothing to worry. मग काही काळजीचं कारण Your नाही. life is sealed. जीवनावर शिक्कामोर्तब झालं. Whether you die today or tomorrow, आज मरा नाही तर उद्या मरा, we will go straight to heaven. पण सरळ स्वर्गात जाणार आहोत. There, तिथे you won't require your passport, तुम्हाला पासपोर्ट लागत नाही, nor ration card, राशन कार्ड nor नाही, Aadhaar card, आधार नाही, nor PAN card. पॅन कार्ड पण नाही. All this will be here. हे सगळं इथंच राहणार. There, तिथे only the name of Jesus फक्त येशूंचं नाव प्रवेश देतं, will take you. तुला घेऊन जाणार. Amen. आमेन. Let me make a prayer for you. मला तुमच्यासाठी आता प्रार्थना करू दे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, this is a difficult message हा अवघड संदेश आहे that you have asked me to preach. जो तू मला त्यांना सांगायला सांगितलास. But Lord, पण प्रभू,
I know it's going to help all. मला माहिती आहे यातून आम्हाला सगळ्यांना मदत होणार आहे. Bless all of them, Lord. सगळ्यांना आशीर्वादित कर. Let your gracious hand be upon all their lives. तुझा कृपाळू हात सगळ्यांच्या जीवनावर असू दे. Fulfill all their heart's desires. सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. And help them सर्वांना मदत कर. to focus their eyes only on you. त्यांचे डोळे फक्त त्यांनी तुझ्यावरच लावावेत. None of us will go back. आमच्यातलं कोणीही माघारी जाऊ नये. We have put our hands on the plow. आम्ही नांगराला हात लावलाय. We will not go back. आम्ही in the नाही name of मागे वळून Jesus. पाहणार येशूंच्या नावात. No matter what happens, काही घडो, no matter who goes against us, कोणीही आमच्या विरुद्ध जाओ, this fire will keep on burning. ही आग आमच्या जळतच राहणार. The name of Jesus will never be erased from our lives. येशूंचं नाव आमच्या जीवनातनं कधी खोडलं जाणार नाही. Thank you, Father. धन्यवाद बापा. I pray, मी प्रार्थना करतो, let none be lost here इथलं कुणीही हरवू नको देऊ. till the last breath of their life. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत Let the word Jesus be there. हा शब्द येशू त्यांच्या मुखावर नेहमी असो. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन, Praise God. Please आमेन, be seated. आमेन. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.